जैसा देव जैसा भाव म्हणा जैसा देव करक सर्व भाव करक कुसरी सर्व भाव जैसा भाव तैसा देव जैसा भाव तैसा देव करक कुसरी सर्व भाव करक कुसरी सर्व भाव जैसा भाव तैसा देव जैसा भाव तैसा देव जैसी भक्ति तैसी मुक्ति जैसी भक्ति तैसी मुक्ति व्यर्थ अभिमानाच्या गोष्टी व्यर्थ अभिमानाच्या गोष्टी जैसी भक्ति तैसी मुक्ति जैसी भक्ति तैसी मुक्ति व्यर्थ अभिमानाच्या गोष्टी व्यर्थ अभिमानाच्या गोष्टी जैसा भाव तैसा देव जैसा भाव तैसा देव जैसा संग तैसा रंग जैसा संग तैसा रंग आजीवन क्रमचांग आजीवन क्रमचांग जैसा संग तैसा रंग जैसा संग तैसा रंग आजीवन क्रमचांग आजीवन क्रमचांग जैसा भाव तैसा देव जैसा भाव तैसा देव जैसे श्रवण तैसे कथन तैसे श्रवण तैसे कथन मन सारिके समाधान मन सारिके समाधान जैसे श्रवण तैसे कथन जैसे श्रवण तैसे कथन मन सारिके समाधान मन सारिके समाधान जैसा भाव तैसा देव जैसा भाव तैसा देव जैसा लोक
केबल आहे, थोडे दिवस येणाऱ्या भक्तांना पण आपली केबल आहे आणि पुढे नवीन येणाऱ्याला पण आपली केबल आहे. जशी ज्याची त्याची स्टेज जशी जशी असेल त्यांना ही आरती अप्लिकेबल आहे म्हणून ही आरती आता घेतली. पण तुमच्या मनात शंका आल्या थोडे दिवसानंतर, तुमच्या मनात शंका आल्या तर तुम्ही कसे वागणार? म्हणून देवाने सांगितलं कोणाला विभूतीला की तुम्ही माझ्याबद्दल काही सांगू नका. या कार्याचं समितीच्या कार्याचं बिल काय आहे तर जयामाने जैसा भाव तया तैसा अनुभव. कळलं? हा त्या वाक्याचा अर्थ. हा त्या वाक्याचा अर्थ म्हणून ती आरती आता घेतली. बाकी काही त्याच्या मागे हे नाही. आणि जर आरती घेतली म्हणजे लोकांना कळतं सुरुवात झाली म्हणजे येतील लवकर म्हणून ते बेल वाजवण्यापेक्षा आरती सुरू केली म्हणजे आता सुरू करते. सगळे आल्याशिवाय सुरू करायचं नाहीये. पण काय आपण भेटत नाही. एक 2 मिनिटं बोलूया. तरी मनात विचार येतो की हे एम इंग्रजी अक्षर सरळ आणि डब्ल्यू हे अक्षर उलटे का लिहितो? हो काय म्हणतात ही गाडीची 2 चाकं आहेत, ती 2 बरोबर चालली पाहिजे. कोणी कमी नाही आणि कोणी जास्ती नाहीये. तेव्हा पातळातून धरून दिलं की शर्टातून घालणं. अरे शर्टही तुम्ही घालतात ना आणि पातळी तुम्ही नेसतात ना, मग ते बायकांच्या मध्ये कशाला माळ सोडायचे? दोन्ही तितकेच इम्पॉर्टंट आहे की गाडीची दोन्ही चाकं बरोबर चालली. हे डिलीट करा. असं काही नाहीये. उदाहरण घेऊन बरोबर ही वस्तुस्थिती आहे. मी काय माझ्या बाजूने मी सांगत नाहीये. म्हणजे ही गाडीची 2 चाकं हे पहिल्यापासून सांगितलेले जुर्म लोकांनी. मी काय सांगत नाहीये, मी काय सांगत नाहीये. तेव्हा कोणी कमी नाही कोणी जास्त नाहीये. म्हणून दादा म्हणतात हा नवीन आला तो 10 वर्षातून आहे. तो म्हणतो एक शिरोड्याला झालेली गोष्ट. एक गुरुबंधू बसले, दादांना डिस्टर्ब होत होता, आम्हाला काही डिस्टर्ब होत नाही. तर त्यांनी विचार केला ते मुलाखत चालली आहे, दादा सांगताय आणि याच्या डोक्यात विचार हा नवीन आला आहे, याला सगळं ऐकतं मिळालं आणि आम्हाला 21 वर्ष आमच्या डोक्यावरती ती ठेवली. दादांनी विचारलं तू तुम्हाला म्हणा त्या उन्हाच्या पोटात दुखत नाही, तुझ्या का पोटात दुखतं? त्याला ऐकतं मिळालं होतं. त्याला पाठीमागच्या जन्मात मिळालं असेल, त्यांनी ते केलं असेल म्हणून असेल ऐकतं मिळालं. हा का विचार येत नाही? म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत केल्या तशाच पुढच्या पिढीला कराव्यात का? असं नाही. मग त्याला कार्य नाही म्हणता येणार असं त्यांचं म्हणणं. वाचा. मुलाखत ही एक महान साधना आहे. मुलाखत ही एक महान साधना आहे. मुलाखत ही साधना श्रवण भक्ती होय नाही. ही एक महान साधना आहे. बाबाने ती पाठ केली नाही तर ती त्यांच्यामधून उत्स्फूर्त येते की आपण श्रवण करायची. थांबा, तुम्ही सगळं. मुलाखत ही एक महान साधना आहे. तुम्ही दररोज सद्गुरू समोर बसून साधना करता, पण तुम्हाला कित्येक आम्ही दिलेल्या आशीर्वादाचा लाभ होत नाही. कारण साधनेला तुम्ही कायेने बसता पण वाचेने व मनाने दुसरीकडे असता. मन प्रसन्न नसेल, घरी कोणी आजारी असेल, कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही मुलाखतीत येऊ नका. याचे कारण म्हणजे वरील कारणांमुळे मुलाखतीत लक्ष लागणार नाही व चित्त स्थिर होणार नाही. शरीराने कार्यकेंद्रावर बसून वारंवार मनाने घरी जाण्यापेक्षा घरी राहणे
जास्त श्रेयस्कर होय. आम्ही मुलाखतींद्वारे तुम्हाला आशीर्वाद देत असतो. मुलाखतीला समोर बसलेल्या भक्तांमध्ये विचाराने किती बसले आहेत, अविचाराने किती बसले आहेत, त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात शक्ती वरून आणावी लागते. तसेच उपस्थित मंडळींना मुलाखतीच्या विषयाकडे घेऊन जाताना सुरुवातीची 5-6 मिनटं इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मगच मुलाखतीच्या विषयाला मी सुरुवात करतो. आम्हा विभूतींची 5-7 मिनिटे फुकट गेली याला जबाबदार कोण आणि त्याची भरपाई तुम्ही कशी करणार? मुलाखत चालू असताना तुमच्या शरीरातील अशुद्ध द्रव्ये परमपूज्य बाबा घेत असतात व भरून आणलेले शुद्ध द्रव्य तुमच्या शरीरात घालत असतात. मुलाखतीला बसण्यापूर्वी सर्वांना मुलाखतीचा लाभ होऊ द्या अशी परमपूज्य बाबांची मी प्रार्थना करतो. मुलाखत सुरू झाल्यावर तुमच्या शरीराजवळ शक्तीचा एक स्तंभ उभा असतो. तो तुमच्या बसण्याच्या जागेपासून अगदी पार अंतरिक्षापर्यंत असतो. मी तुम्हाला घेत असताना त्या स्तंभावर लहरी आदळत असतात व त्या लहरी सर्व शक्तीनिशी तुमच्या कातडीच्या वरच्या थरावर परिणाम करीत असतात. अशा तऱ्हेने हळूहळू त्याचा परिणाम तुमच्या शरीरातील आतील भागावर होतो. कित्येक वेळा मुलाखत अकारण लांबली आहे असं तुम्हाला वाटतं, पण त्याच वेळी एखाद्या भक्ताला रात्री 9 वाजता अपघात होणारा असतो व त्यावेळी आमची मुलाखत 9:30 पर्यंत चालते. तुम्हाला वाटतं की मुलाखत लांबली, पण त्याचा होणारा अपघात हा टळतो किंवा टाळला जातो. मुलाखतीत मी तुम्हाला बोलतो असं वाटतं व त्याचा तुम्हाला रागही येतो. एकदा या दरवाजातून आत आलात की तुम्ही स्वतःला विसरले पाहिजे, तरच त्याचा काही लाभ होईल. मी तुम्हाला बोलतो त्यावेळी माझ्यासमोर अमुक एक व्यक्ती नसते, तर पंचमहाभूत तत्वात्मक सापळा असतो. तो विकार त्या क्षणी जर काढून टाकला नाही तर त्या व्यक्तीला आणि कार्यपद्धतीला विघात होईल असं दिसून आल्यावर मी लगेच तो विकार खोडून टाकतो. पण याचा अर्थ मी तुम्हाला बोलतो असा तुम्ही नव्हता. तुम्ही जन्माला येऊन आजपर्यंत असं काय केलं आहे की आम्ही विभूतींनी तुमच्याविषयी बरे वाईट 4 शब्द बोलावे? मी एखाद्याला त्याच्या दुर्गुणाविषयी बोललो तर तो लगेच प्रत्युत्तर देतो, पण आम्ही भूत वर्तमान भविष्य जाणणार आहे, हे विसरू नका. मी ज्या दुर्गुणांचा उल्लेख केला ते आजपर्यंतच्या आयुष्यात तुमच्या हातून घडले नसेल का? आजवर घडले नाही, पण पुढील आयुष्यामध्ये तुमच्या हातून तसे वर्तन घडणार नाही याची खात्री तुम्ही तरी देऊ शकता का हो? असा काही ऋणानुबंध असेल की एखादी गोष्ट तुमच्या जीवनात उद्या येणार असेल तर त्याचा उच्चार आम्ही आज करून टाकतो व त्यापासून तुमची सोडवण करतो. प्रार्थना करून असा प्रसाद देत असतो की अशी गोष्ट माझ्या हातून घडू नये, देऊ नका, याकरता आशीर्वाद मागा. एकदा एका भक्ताला मी म्हटलं, काय म्हाताऱ्या तुझी कंबर झाली आहे का? त्याला माझ्या प्रश्नाचा रोग समजला नाही. कर्माच्या तडाख्यांमुळे तो अगदी बेजार झाला होता व त्या अर्थाने कंबर झाली का असे मी म्हटलं. हा शब्द प्रयोग केला, पण त्याने कंबर दुखणे याचा शब्दशः अर्थ घेतला व तसे उत्तर दिले. पण त्याचा परिणाम असा झाला की वरून येणारी त्याची कर्माची म्हणजे कर्मे म्हणाली की अजून तुझी तुझे रग जो आहे तो रग जिरली नाही. मग बघच मग आमचा तडाखा. अशा तऱ्हेने मी तुमच्या कर्माचे विमोचन करीत असतो, पण उत्तरे देऊन तुम्ही ती आपल्यावर ओढवून घेता. मी जे काही बोलतो
त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करत चला. विचारले तर उत्तर द्या, एरवी तोंड हे उघडू नका. एका भक्ताला बाबा म्हणाले की शिर्डीला तुम्ही 3 नोकर घेऊन गेलात, ते घेऊन जाता. तिथे परम म्हणजे बाबांचा नोकर म्हणून सेवा करायला जाण्याऐवजी धनी म्हणून गेलात. पण आज एकही नोकर ठेवू शकत नाही, याचा विचार कधी केलास का? शिर्डीला गेल्यावर मिळेल ते अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करण्याऐवजी खानावळीत उतरून स्पेशल प्लेट मागवता. याचा परिणाम म्हणून तुमची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत जाते. बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा किती अर्थ असतो हे त्यांनी सहज जाताना उदाहरण दिलं. आता दादा म्हणायचे शिर्डीत काही नाही आहे, काही समजायचं नाही. पण जेव्हा आम्ही एक अशी गोष्ट घडली, आपण करतो ते देवापर्यंत पोचतं का नाही. तर 2018ला आपल्या एका केंद्रातर्फे शिर्डीला संमेलन झालं. त्याला आम्ही जाऊ शकले नाही, पैसे भरले पण आजारी पडलो म्हणून आम्ही गेलो नाही. मग उगीच डिस्टर्ब नको कोणाला. मग नंतर आम्ही काय प्रति शिर्डीला आमचा एक गुरुबंधू चालला होता, तर तो म्हणाला तुम्ही चला म्हणून आम्ही गेलो. तर आम्ही उतरून दर्शनाला गेलो नाही. तर मी म्हटलं आम्ही गाडीतच बसतो बाबा, तू जाऊन ये आणि उदी घेऊन ये. तुम्ही हळू जायचं, आम्ही यायचं, हे करत बसण्यापेक्षा गाडी पार्किंग करायची म्हणजे सुद्धा हे करावं लागतं. तर आम्ही बसतो, तू जाऊन ये. म्हणून मी तिथेही दर्शनाला गेले. तर किती 2 वर्ष झाली असतील, 2च वर्ष झाली असतील. तर ती एक आपली गुरुभगिनी तिच्या स्वप्नात ती शिर्डीला आली नाही, माझ्या दर्शनाला आली नाही, म्हणून तिला घेऊन तुम्ही दर्शनाला या. तर ते हे सांगायला ती नवरात्राच्या आदल्या दिवशी आली. माझी गडबड नवरात्राची, म्हटलं तयारी करायची हे म्हणून. तर ही म्हणे नाही, मला या गोष्टी फोनवर बोलायच्या नाही, मी येऊनच सांगते. मी म्हटलं बरं बघूया, नवरात्र होऊ दे मग जायचा विचार करूया. तिने हट्ट धरला. ती म्हणाली बरं ठीक आहे आपण जाऊया. ती राहिली बाजूला. मग आमचा एक गुरुबंधू आहे, तो घेऊन गेला आम्हाला शिर्डी ह्याला दसऱ्याच्या दिवशी आरतीला. तिथे आरती बिरती केली. 5 तारखेला दसरा होता आणि आम्ही 6 तारखेला सकाळी घरी आलो. 6 तारखेला संध्याकाळी त्यांच्यासारख्या एका गुरुबंधूंचा फोन आला, आपल्याला शिर्डीला जायचं. म्हटलं कसं जायचं? आता कुणाला तरी चला म्हणून सांगायचं, एवढं कशाला हवंय, इथेच बसून नमस्कार करूया. म्हटलं बाबा मी काय हे तू पुरं चुकवलं नाही, तब्येत बरी नव्हती आणि आता आमच्याबरोबर कोणाला यायचं म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही, बाकी काही नाही. म्हटलं गाडीत बसलो म्हणजे तुमचं दर्शन घ्यायचं नाही असं काही नव्हतं. तो म्हणाला नाही आपण गाडी काढणार आहोत, गाडीतनं जायचं आणि गाडीतनं यायचं. अरे म्हटलं गाडीतनं जायचं आणि गाडीतनं यायचं म्हटलं तरी शिर्डीला वेळ किती लागणार. मग आम्ही गेलो त्या गुरुबंधूकडे जाऊन शिर्डीला गाडीतनं गेलो. 2 गाड्या केल्या आणि एका गाडीत त्याचे वडील, भाऊ आणि आम्ही 2 जण आणि दुसऱ्या गाडीत तो त्याची बायको, असे आम्ही गेलो शिर्डीला गेलो. तर आपले दुसरे नाशिक केंद्रावरच्या केंद्रप्रमुख आहेत, त्यांचे ओळखी लोमटे काकांचे ओळखीचे होते. तर त्यांनी तुम्हाला लाईनीत उभं राहायला लागणार नाही म्हणाले. म्हटलं ठीक आहे. तर त्यानं मग तिचा फोन आला नाशिकच्या हिचा, लोमटे काकांना फोन करू नका, त्यांचे ते आजारी आहेत. पण त्यांना फोन केला नाही. तर नाशिकच्या ह्यानी दुसऱ्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं तुमची माणसं किती येणार आहेत, त्यांचं आधार कार्डाचं हे पाठवा, लाईनीत उभं राहायला लागणार नाही. आम्ही म्हणजे काय दादा नव्हे, म्हणजे दादानी कष्ट केले आणि आम्हाला सगळं तैनातीने सगळं पंख्याखाली बसून AC खाली सगळं मिळतंय. आम्ही तिथे गेलो तर ते सिक्युरिटी ते विचारायला आले आम्हाला, एवढे काय आम्ही मोठे आहोत का. मग अक्का म्हणाली आम्हाला तुम्ही शिर्डीला जाऊन तुम्ही नाशिकला या. शिर्डीला गेलो, दर्शन झालं, लाईनीत उभं राहिलो नाही, काही नाही. सगळे ते सिक्युरिटीने आमची व्यवस्था केली, सगळं आलो, ज्यांना व्हीलचेअर दिली, सगळं झालं. आल्यानंतर आम्हाला रात्र झाली, उशीर झाला. उशीर झाल्यानंतर तिचं घर सापडे ना आम्हाला, लक्षात येईना आमच्या.
तर म्हटलं या माणसाला विचारूया तू. तर तो काय म्हणतो माहित आहे, नारकेड्यांच्याकडे जायचंय ना दादा, दादांच्याकडे जायचंय ना. म्हणजे आमच्या ध्यानीमध्ये स्वप्नी नाही. तो म्हणाला एक गल्ली पुढे आलात मी तिथेच राहतो, चला तुम्ही. आणि ह्या आमची वाट बघत होत्या. त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी म्हणाली काहीतरी 2 शब्द सांग. तेव्हा मी काय म्हटलं, शिर्डी कमी नाहीये, बाबा शिर्डीत राहिले म्हणून शिर्डीला महत्व. पण आज शिर्डीमध्ये एवढे लाखो लोक जातात, पण बाबांनी ते दादांना देऊन आपल्यापर्यंत हे ज्ञान पोचवलं ना. तर दादा म्हणायचे बाबा शिर्डीत नाही तर ते द्वारका माहिती येऊन बसले. तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं. त्याची जाणीव तिथे. हे का सांगितलं, मोठेपणा म्हणून नाही सांगितलं. म्हणजे बाबा शिर्डीत राहून त्यांना कल्याण करायचंय, तर ते दादांना जन्माला घालून ते ज्ञान आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं ना. मग शिर्डीला येणारे दादांचे भक्त नाहीये, बाबांचे भक्त नाहीयेत का कोणी एवढे जगामध्ये. मग ते दादांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत का पोहोचलं, याचा जेव्हा विचार करू तेव्हा आपल्याला समजेल. आम्हालाही माहित नव्हतं. हे आत्ता 2 वर्षापूर्वी जाणीव झाली याची, की ते हे सगळं तत्वज्ञान मग ते जगापर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे की नाही. त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं दादांच्या माध्यमातून, आपण जगापर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी अशी योजना केली, एवढी माध्यमं तयार करून, की हा तिथे आहे ना त्याच्या प्रांताला सांगेल, हा तिथे आहे त्याच्या प्रांतात सांगेल, तो तिथे आहे त्याच्या प्रांतात सांगेल. आणखीन एक गोष्ट सांगते तुम्हाला, म्हणजे त्यांचं लक्ष किती सगळ्या जगावर त्यांचं लक्ष आहे. आपण म्हणतो ते भारतात जन्माला आले म्हणून भारतीय, असं काही नाहीये. जसं ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी कार्य केलं तसं दादांनी सगळ्या जगासाठी कार्य केलंय बाबांच्या मार्गदर्शनाने. तर मी एकदा विजापूरला गेले होते हे लिहायला. तेव्हा आमचे एक डॉक्टर आले होते, ते हार्ट स्पेशालिस्ट. आणि डॉक्टरांचा देवावरती 75% 75 काय 90% डॉक्टरांचा विश्वास नसतो देवावरती. जेव्हा त्यांच्या हातातनं जातं तेव्हा म्हणतात ते मी विठ्ठू गण. तोपर्यंत ते म्हणत नाही, तो प्रयत्न करणार, जगवणार, पेशंट माझा आहे. हां, तर ते डॉक्टर आले होते. म्हणजे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला वाटतंय हे फोटो आहेत आणि हे केंद्र आहे, हे आहे, पण ते किती जागरूक आहे. वेळ आहे म्हणून सांगते मी, बाकी काही नाही. तर त्यांचे वडील होते. तर त्यांचे वडील वयाच्या 18व्या वर्षापासून दर पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला जाणार, तिथे विडा ठेवणार, हा त्यांचा नेम होता तो. असं करत ते 80 वर्षापर्यंत आले. 80 वर्षापर्यंत आल्यानंतर त्यांनी काही जावे ना. तर त्यांनी काय सांगितलं, त्यांना 4 मुलगे 4 मुली, फॅमिली मोठी, आणि प्रॉपर्टीची कार. त्या प्रॉपर्टीसाठी भांडण. ती बहीण म्हणायची मला हे पाहिजे, तो भाऊ म्हणायचा मला हे पाहिजे. सगळे एक चार्टर्ड अकाउंटंट, एक डॉक्टर, एक इंजिनियर आणि एक हे, असे सगळे वेल सेटल्ड. तरी पण ती वडिलांची प्रॉपर्टी पाहिजे म्हणून ही भांडणं त्यांच्या. त्या भांडणाला वैतागलं. मग मोठ्या मुलाला त्यांनी सांगितलं की तू दर पौर्णिमेला, आता मला जावत नाही, मी थकलो, म्हणून तू जायचं आणि तो नेम चालू ठेवायचा. तो डॉक्टर म्हणाला मी डॉक्टर आहे, मला काही हे जमणार नाही. मग आता प्रश्न आला काय करायचं, आणि घरात तर ही भांडणं. मग ते आमच्या 2 नंबरच्या भावाकडे आले. 2 नंबरच्या भावाचा मित्र तो. तर 2 नंबरच्या भावाकडे आल्यानंतर तो म्हणाला हे काय माझं काम नाही, तू शशीकडे म्हणून केंद्रावर विचारला. तर त्या डॉक्टरांचे वडील ते म्हणाले आमच्या वडिलांना काही पटणार नाही. डॉक्टर म्हणाले आमच्या वडिलांना काही पटणार नाही, पण साईबाबा हिंदू की मुसलमान हे भांडण जुन्यापासून, म्हणून ते केंद्रावर येईल तयार नाही. तर ते मार्केटमध्ये आले, तर पाऊस आला म्हणून भिजले. आमच्या घरी चला चहा प्या, हे करा, जवळ होतं आमचं घर म्हणून. तर ते आले कसे माहिती आहे, खाली उभे राहिले, वर यायला तयार नाही. का तर तुम्हाला साईबाबांच्या देवळात घेऊन जाशील. आणि दुसऱ्यांदा आले तेव्हा असे पाठमोरे आले, केंद्राकडे पाठ करून, खिडकीतनं तरी त्यांचं दर्शन होईल म्हणून. हा, आणि बसून चहा पिऊन गेले. एवढं झाल्यानंतर
ते डॉक्टर शशी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही कामकाजाला आल्याशिवाय काय हे होणार नाही. मग त्यांनी दीपकला फोन लावला पुण्याला. तो नेमका फोन दादानी घेतला. दादा म्हणाले काय झालं, तर मग असं असं झालंय, त्यांना संकल्प दे आणि तिथे केंद्रावर विडा ठेवून जाऊ दे. बरं म्हणा. मग डॉक्टर कामकाजाला आले का शशीने सांगितलं कामकाजाला या, तर तुम्हाला मी सांगतो काय जायची गरज नाही नरसोबाच्या वाडीला. डॉक्टर तयार झाले. डॉक्टर आले कामकाजाला. कामकाजाला आल्यानंतर वडिलांना बोलवलं. आता वडिलांना यायला पाहिजे ना संकल्प सोडायचा, हातावर पाणी सोडायचं म्हणजे. तर ते म्हणाले तुमच्या इच्छेप्रमाणे मी करतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला केंद्रावर यायला पाहिजे आणि तुम्हाला संकल्प माझ्या हातावर सोडला पाहिजे पाणी, त्याच्याशिवाय होणार नाही. मग तयार झाले, आले. त्या डॉक्टरच्या हातावरती पाणी सोडून संकल्प सोडून सगळं सांगितलं की दर पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला जाणार. तर ते डॉक्टरांचे वडील रोजनिशी लिहित होते. तर आमच्याकडे विजापूर केंद्रावरती विडा ठेवून गेल्यानंतर त्यांनी रात्री रोजनिशीमध्ये काय लिहिलं माहिती आहे की म्हणाले आज मी आठलेंच्या घरी केंद्र, माझ्या अंगावर कथा आला. आठलेंच्या घरी केंद्रावरती जाऊन विडा ठेवला तेव्हा मी नरसोबाच्या वाडीला गेलेलं फिलिंग मला आलं. म्हणजे ते उपस्थित आहेत ना, ते केंद्र काय असं हे तर नाहीये ना, म्हणजे इथे केलेलं तिथे पोचतंय ना, हे महत्वाचं आहे. हे सांगायचं म्हणून ती गोष्ट सांगितली. आणि ज्या दिवशी हातावर पाणी सोडून संकल्प सोडून गेले आणि डॉक्टरनी विडा ठेवला, दुसऱ्या दिवशी फरक काय पडला माहिती आहे? त्या चारही मुली आणि मुलांनी सांगितलं तुम्हाला कोणाला काय द्यायचं ते द्या, आम्हाला काही नको. तोही प्रश्न सुटला. आणि 4 दिवसांनी ते वडील आजारी पडले आणि दवाखान्यात ॲडमिट केलं आणि 8 दिवसांनी गेले. मग त्यांच्यात 40 दिवस ते पाळतात त्याचे. मग म्हणाले मध्ये 40 दिवसामध्ये जर पौर्णिमा आली तर काय करायचं? शशी म्हणाला पुढच्या पौर्णिमेला ठेवा. पण आत्ता आजपर्यंत ते डॉक्टर पौर्णिमेला विडा ठेवायला येतात. मग विजापूर ते नरसोबाची वाडी हे केवढं वाचवलं. म्हणजे ते कार्यकेंद्र जे आहे तेवढं साधं सोपं सरळ नाही आहे ना. नंतर दुसरी एक बाई आली होती. हां सांगणार. तर दुसरी एक बाई आली. तर ती पण गेली होती कुरवपूरला दत्तगुरूंच्या दर्शनाला. तर त्यांनी सांगितलं मी साईबाबांचं देऊळ आहे ना तिथे आहे मी, तू दर्शनाला तिथे जा. ती म्हणाली मला माहिती नाही. तर त्यांनी सांगितलं बाजारपेठेमध्ये माझं मंदिर आहे. मग ती आली 12 वाजता आमच्या थिएटरमध्ये आली. म्हणाली मंदिर कुठे आहे? आपण केंद्र म्हणतो ना, मंदिर म्हणत नाही किंवा सेंटर म्हणतो. तर मग ती 12 वाजता आली. 12 वाजता आल्यानंतर मी परान्न घेत नाही, मी काही खात नाही, मी काही पित नाही. तर मी होते तेव्हा. तर मी शशीला फोन करून घरी बोलावलं. म्हटलं तू ये जरा, एक जण आलेत भेटायला म्हणून तू ये. आला. ती म्हणाली मी काही खाणार नाही पिणार नाही, मी परान्न वगैरे काही घेत नाही. शशी म्हणाला ठीक आहे. वरती जाऊन दरवाजा उघडला आणि तिथे गेल्यानंतर म्हणाली मला जे सांगितलं होतं ना मी कुरवपूरला जाऊन जे मिळत होतो ते मला इथे आल्यानंतर दर्शनाने मिळालं. आता मी काही पण खायला तयार आहे. 12 वाजता आली होती ना, मग खाऊन पे. म्हणजे सांगायचा हेतू काय की आपण ते रोज फोटो काय मेकॅनिकली करतो म्हणून आपल्याला ते शक्ती जाणवत नाही. पण तिराईत जो मनुष्य आहे तो त्याला बरोबर समजतं ते. मग म्हणजे कार्य जर असं ठेवलं म्हणून एकातनं एक समजतं. म्हणजे काय, दादानी जेव्हा कारण दीक्षा दिली, दादा आम्हाला भेटले, आता पुढच्या पिढीला भेटणार नाहीत. पण कारण दीक्षा त्यांनी इतकी सूक्ष्म ठेवली की ह्याच्या घरी पाणी प्यायलं तरी ती त्याला कळणार नाही आत्ता, पण ती कारण दीक्षा प्रवाहित होईल. आम्ही जाऊन त्यांच्याकडे पाणी प्यायलं. आता हा बँकेत आहे आणि त्यांनी जर त्याला कारण दीक्षा मिळाली तर त्यांनी जर ते पैसे दिले त्या पैशाच्या थ्रू त्याला कारण दीक्षा मिळेल. इतकं सूक्ष्म. पण जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये तर प्रत्येकाला कोण भेटणार आणि प्रत्येक जण केंद्रावर कसा पोहोचणार. म्हणून जो ज्याच्या संकल्पात येईल. म्हणून आपल्या लोकांची गरज का आहे तर हे त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी गरज आहे. म्हणून आपण एकमेकाला मदत करून एकमेकाच्या ह्याने एकट्याने कार्य हे होणारं नाहीये.
आणि आणखीन एक गोष्ट काय, तेच मगाशी सांगितलेले डॉक्टर, तर मी विजापूरला होते तेव्हा मग मी त्यांना, मग शशीला मी त्या दिवशी मुलाखत घेतली होती आणि फळ्यावर काहीतरी लिहिलं होतं. मग ते विडा ठेवून फळ्यावरती हे काय आहे म्हणाले. तर मी काय म्हटलं त्यांना, शशीला म्हटलं त्यांना काही सांगू नको, डॉक्टरना मराठी येतं, कानडी येतं, इंग्लिश येतं, त्यांना कुंकुलाव आणि गुरुप्रसाद दे फक्त, काही. तर ते म्हणाले आमच्या जातीतल्या लोकांना सगळ्यांना कळायला पाहिजे लिंगायत म्हणून. म्हटल्यानंतर मग त्यांनी काय एक गोष्ट सांगितली की म्हणाले आम्ही लिंगायत लोक आहोत ना, आम्ही त्या लिंगाची पूजा करतो. आणि जेव्हा लग्न होतं तेव्हा ती बाई येते तेव्हा तिला ते लिंग देतात सुनेला, नवीन मुलगी घरात येते ती. आणि म्हणाले तिला दिवस लागल्यानंतर ते श्रीमंत असले तर सोन्यात हे करतात, गरीब असले तर चांदीमध्ये करतात, अगदीच काही नसलं तर ते तसंच लिंग घालतात. पण बायका ह्याच्यात घालतात, म्हणजे ठेवतात आपल्याजवळ, शरीरावर ते राहिलं पाहिजे, ते ब्लाऊजमध्ये ठेवतात. आणि पुरुष लोक जानवं घालतात, ते त्यात कन्वर्टीला लावतात किंवा जानवं घालत असले तर त्यांची जशी पद्धत असेल तर. आणि ती बाई बाळंतीण झाल्यानंतर पहिल्यांदा त्या मुलगा असेल मुलगी असेल तिला आंघोळ घालतात, ते त्या शंकराच्या पिंडीचं पाणी त्याच्या अंगावर पडलं पाहिजे, असं त्यांच्या जातीत आहे पद्धत त्यांची. हे सगळं वाचल्यानंतर ते सगळं बंद करून टाकलं त्यांनी. हे तत्वज्ञान आमच्या लोकांच्या पर्यंत जायला पाहिजे. मग आम्ही म्हणाले मूर्खासारखे रूढी परंपरेने एकाने केलं म्हणून आम्ही करत आलो, आम्हाला माहिती नाही ते पाणी का घालायचं हे माहिती नाही. म्हणजे त्याच्यावरती त्या देवाचे संस्कार व्हायला पाहिजेत म्हणून ते पाणी घालायचं. म्हणजे तो मुलगा त्याचं वाकडं पाऊल पडू नये आयुष्यात म्हणून हे शास्त्र ते पहिल्या कोणी केलं असेल, पण ते सांगायला पाहिजे ना, त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे ना, पुढे ते सांगितलं नाही. मग ते डॉक्टरनी काय केलं, हे आम्हाला समजायला पाहिजे म्हटल्यानंतर हे सगळं कानडीत करायला पाहिजे, कारण त्या लोकांना मराठी वाचता येत नाही, इंग्लिश वाचता येत नाही काही जणांना. म्हटल्यानंतर त्यांनी ट्रान्सलेशन सुरू केलं कानडी. ट्रान्सलेशन सुरू केल्यानंतर त्यांचं क्लिनिक, नंतर कॉलेजमध्ये ते प्रोफेसर म्हणून शिकवत होते. असं सगळ्या व्यापामुळे, आणि घरात बघावं लागत होतं मोठ्या म्हणून, असं सगळ्या व्यापामुळे त्यांना ते काही दिवस ते झालं नाही. सुरू केलं गुरुप्रसादचं लेखन कानडीमध्ये. आणि ते दादांना भेटायला गेले, दादा होते तेव्हा, ते दादांना भेटायला पुण्याला आले की दादा गोव्याला, ते गोव्याला आले की दादा मुंबईला, करून दादा त्यांना भेटले नाही. आणि दादा गेल्यानंतर ते दर्शनाला आले. दर्शनाला आल्यानंतर त्यांचं डोळ्यामध्ये झोपले तर उजव्या डोळ्याच्या या कोपऱ्याला इथे नाकाजवळचं रक्त साकळून रक्त व्हायला लागलं. तर डॉक्टर श्रीमंत सगळे ओळखी सगळीकडे फोन करून विचारलं, मुंबईला जाऊन दाखवून आले, अमेरिकेला जाऊन दाखवून आले, सगळीकडे जाऊन दाखवून आले, होईना काही. म्हणाले काही तर कळत नाही आम्हाला. मग मी पुण्याला होते, तर ते मुंबईहून जाताना पुण्याला थांबणार आहे म्हणजे माझा 2 नंबरचा भाऊ होता. त्यांनी मला फोन केला, तू मला भेटायला. म्हटलं मी तुला भेटायला येण्यापेक्षा तू डॉक्टरना घेऊन आमच्या घरी ये. मग ते आले. आल्यानंतर मी त्यांना विचारलं, काही मला माहीत नव्हतं. मी म्हटलं तुम्ही गुरुप्रसादचं काम थांबवलं का? तुम्हाला कसं कळलं? मला कळलं नाही, मला इंट्युएशन वगैरे काही येत नाही. तुम्ही आल्यावर मला असं वाटलं की तुम्ही गुरुप्रसादचं काम थांबवलं का म्हणून विचारलं, बाकी काही नाही. म्हणे हो म्हणाले, मला पुष्कळ कामं होती म्हणून मी गुरुप्रसादचं काम. म्हटलं तो गुरुप्रसाद आहे, तुम्हाला वेळ नाही मिळाला तर तुम्ही 2 ओळी लिहा, पण तुम्ही ते काम थांबवू नका. आणि म्हटलं ते हे जे आहे अभिमंत्रित तेल ते काजळासारखं डोळ्यात घाला, काही औषध रक्त थांबलं. मी निमित्त झाले, पण ते काम दादांनी केलं आणि ते गुरुप्रसाद पूर्ण झालं. आणि आज ते सगळे लोक गुरुप्रसाद वाचतायत आणि शाणे होऊन आता ते सगळं त्यांचे फापट पसारे होते दादांच्या भाषेत, ते सगळे बंद केले. म्हणजे गुरुशक्ती कार्य करते ना, हे महत्वाचं आहे. जात धर्म पंथ तुम्ही कुठलेही असा. काल मी सांगितलं काय, प्रतिमामध्ये हा मुसलमान असेल, हिंदू असेल, गुजराती असेल, कोणी असेल,
त्यांनी अनुष्ठान लावलं तर त्याला त्याच्या देवाचा आशीर्वाद मिळणार. इतकी व्यवस्था त्या प्रतिमांमध्ये आणि तुमच्या ह्याच्यामध्ये केली. आता ओंकार साधना सगळे करतायत, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे आशीर्वाद मिळणार. का तर ते काल त्यांनी काय सांगितलं, तुमच्यामध्ये हे आहेत काय, हा गुजराती मारवाडी, मेल्यानंतर वरती गेल्यानंतर आमची एक युनियन असते, तिथे तो आत्माच आहे. तो हा हिंदू आहे का हा मुसलमान आहे हे बघत नाहीत, ते तो एक आत्मा म्हणून धरतात. त्याच्यामुळे त्यांनी गुरुशक्ती कार्यकर्ती म्हटल्यानंतर तो कुठल्याही जातीचा असू शकेल ना. मग दादानी कालचाच असते ना बायबलचा अर्थ, बायबलचा अर्थ दादानी विचारला. दादा म्हणाले मला पण माहिती नाही. मग आपले अल्मेडा येत होते, अल्मेडा ख्रिश्चन, अल्मेडांनी दादांना विचारलं की या गुरुमार्गाचं एका वाक्यात काय सांगायचं. तर ते म्हणाले बाहेर मिरॅकल ऑफ द लाईफ करतात आणि मी मिरॅकल इन द लाईफ करतो. म्हणजे जीवनातच बदल स्थित्यंतर करतो आणि हे बाहेर प्रयोग करतात, ट्रायल आणि एरर. मग कसं तुम्हाला ते जाणवणार. आणि आणखीन एक गोष्ट काय सांगितली त्यांनी की आमच्या कर्नाटकात जेव्हा त्या दीक्षा देतात तेव्हा मुद्रा म्हणून देतात, ते शरीरावरती डाग देतात. मेलं आणि शरीर गेलं की तो डागही गेला. पण दादानी मनावरती दीक्षा दिल्या, त्याच्यामुळे तुम्ही जितके जन्म घ्याल तितक्या त्या मनाला आत्म्याला जाणीव असती की ह्या गुरुमार्ग बरे पुढच्या जन्मात गुरु नाही भेटले तरी ह्या जन्मात केलेला संस्कार आहे, तो तुम्ही जितके जन्म घ्याल तितक्या जन्मात तो संस्कार तुमच्यावरती कार्य करत राहणार. मी मुलाखतीमध्ये एखाद्या भक्ताला बोललो तर त्याला वाटतं की परमपूज्य बाबा मला बोलले, पण त्याला बोलतो त्यामुळे त्याला ज्ञान झाले. हा केवढा मोठा ऋणानुबंध आहे. पण मला मुलाखतीत काही कारणाने बाबा बोलले तर माझ्यामुळे इतरांना ज्ञान झाले, यात समाधान का नाही. समाधान मानणे ही सुद्धा एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. पण आज स्वतः निमित्त मात्र होऊन देखील इतरांना सुख समाधान देण्यास मनुष्य तयार नाही. परंतु बाबा म्हणतात की मला तुमचा पैसा हार तुरे काही नको, पैसा पण नको, कारण ते तुमच्या जन्म ऋणानुबंधाचे आहे. पण तुम्ही माझ्याकडे येताना तुमच्या जवळचे अज्ञान घेऊन या. मी जन्माला का आलो हे तुम्हाला न समजल्यामुळे जे तुमच्यात अज्ञान आहे ते काढून टाकून तुम्हाला सज्ञान करण्याचे मी ठरवलं. आरतीत तुम्ही म्हणता तुम बिन नाही मुझे माँ बाप भाई. त्यावर मी म्हणतो माझ्या या लेकराला मी ज्ञानी करूनच सोडेन. तुम्ही अज्ञानी आहात म्हणून म्हणता. बाबा मला बोलतात पण सज्ञानी असतात तर आपण किंवा म्हणजे तर म्हणाला असतात की बाबांकडून प्रसाद मिळाला, तुम्हाला 4 लोकात आपले नाम हवे, आपण मोठे व्हावे असं वाटतं. मग 4 लोकात बोलणी ऐकायची पण तयारी नको का. म्हणजे जीवनाबद्दल अज्ञान आहे. आपण इथे जे चुकीने वागतो त्याच्यामुळे पुढचा जन्म इथे वागण्यावरती अवलंबून आहे. इहलोकात जसं जीवन व्यतीत करतो त्याच्यावरती वरचा जन्म अवलंबून आहे हे त्यांना सांगायचंय. म्हणून ते म्हणतात तुम्ही अज्ञान घेऊन या. तुम्ही PhD झालात आणि डबल PhD झालात तरी सुद्धा ते व्यावहारिक ज्ञान पोटासाठी, पैसे मिळवण्यासाठी. आणि हे ज्ञान आहे, हे जीवनाचं ज्ञान अनेक जन्मांच्या तरतुदीसाठी. कळलं एवढा ज्ञान. म्हणून तेरी बाबांनी सांगितलं तू शिकून जगाला आग लावू नको असं दादा म्हणतात. मग दादा PhD झाले असते तर काही इतरांच्या पैसा मिळून हे केलं असतं. पण दादा हुशार असून, शिकायची इच्छा असून त्यांचं शिक्षण झालं नाही म्हणून हे आपल्याला मिळालं. आणि त्यांनी जर म्हटलं हा मला हुशार आहे आणि जर शिकवलं असतं तर हे काही आपल्याला कळलं नसतं. पण अज्ञानाने मनुष्य अपक्रांत होईल म्हणून दादांना जन्माला घालून त्या सर्व लोकांनी दादांच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि स्वाध्याय मंडळाची स्थापना करून तुम्ही
कष्टार्जित पैशातले त्याला द्या म्हणून सांगितलं. एकदा मला रामभाऊ म्हणाले आम्हाला हे दिलं, काय प्रतिमा दिल्या तेव्हा. दादा म्हणाले तुम्हाला प्रतिमा, जर तेव्हा आमच्या वेळेला प्रतिमा 320 रुपयाला होत्या, एवढं सोनं स्वस्त होतं. पण तेव्हा त्या लोकांचे पगार कमी म्हणून 320 रुपये द्यायला जमत नव्हते. तर दादा म्हणाले 2 हप्त्यात द्या, पण तुम्ही प्रतिमा घ्या. पैसे नाहीत म्हणून प्रतिमा घेत नाही असं करू नका, पैसे लागले तर मी देईन. आणि दादा पेपर आलं की काय बघत होते, तर सोन्याचा भाव फक्त. कशासाठी? भक्तांना प्रतिमा जास्तीत जास्त स्वस्तात देता याव्या म्हणून. बाकी तू काय बायको दागिने करायचे, सुनेल दागिने करायचे, मुलींना जायचं म्हणून नाही काही सोनं जमवलेलं. म्हणजे आम्ही तिथे होतो म्हणून आम्हाला माहिती. आणि हे पुढच्यापर्यंत कळलं पाहिजे. नाही तर आपण काय म्हणू, हे चला सोनं स्वस्त झालं ना, बायको दागिने करूया म्हणून 25 तोळे सोनं घेऊन. पण ते 25 तोळे सोनं घेऊन लोकांना स्वस्तात स्वस्त कशा प्रतिमा देता येतील ही चिंता त्यांना. म्हणून ते सोन्याचा भाव बघणार पेपरमध्ये, बाकी काही नाही. एवढं कोण करेल? आई बाप तरी करतील? नाही करणार. मुलाखत ही एक महान साधन आहे. बाबांनी ती पाठ केली नाही तर ती त्यांच्यामधून उत्स्फूर्त येते. ती आपण श्रवण करायची व तिचा उपयोग आपल्या जीवनात करायचा. दुसऱ्यांना सांगत सुटायचं नाही. एखादा शिकाऊ गवई पूर्ण शिक्षण झाल्यावर व गुरुने आज्ञा केल्यावरच जातो. त्याचप्रमाणे आपण मुलाखतींच्या बाबतीत केले पाहिजे. प्रार्थनेतील सुखशांती समाधान या अवस्था असण्याचे. आपण मुलाखत ऐकली की मनाला सुख मिळते. ती मुलाखत पुढे 2-3 दिवस मनन केली की शांती मिळते. ती नंतर आचरणात आणली की समाधान लागतं. पण हे सर्व मिळण्याआधी मनुष्याने देहधर्माचे पालन केले पाहिजे. शरीरातील कर्मेंद्रियांचे कार्य हे जसे अव्याहत चालू असते तसेच शरीराच्या आत जठराचे कार्य चालू असते. तुम्ही कुठलाही पदार्थ पोटात घातला तरी त्याचे पचन ते करते. एखाद्या दिवशी जास्त लाडू खाल्ल्याने अपचन झाले की अपचन पोटामुळे का? लाडवामुळे? तर ते तसे नसून ते स्वतःच्या वासनेमुळे झाले. जठर अन्नाचे पचन करून त्याचा सत्वरस तयार करते व तो त्याचे भाग आहे तो 24 तासामध्ये शरीराबाहेर फेकते. पोटाचे कार्य इतके व्यवस्थित चालले आहे की आपली जी वेळ ठरली आहे त्याच वेळी आपल्याला शौच होते. त्याप्रमाणे आपण दिवसभर जे काही पाहतो ऐकतो त्यापैकी त्याचे भाग कधी बाहेर टाकणार आहे का? उलट आज ज्याने माझ्या शिव्या दिल्या त्याच्या दुप्पट शिव्या मी दुसऱ्या दिवशी त्याला देतो. मग ही वर्षानुवर्षे डोक्यात साठवलेली घाण आपण केव्हा बाहेर टाकणार? असे न करता मुलाखत ऐकली की डोक्यात जायला आत जागा शिल्लक आहे का? आत्मप्रचिती, आत्मनिवेदन, आत्मसाक्षात्कार या शब्दाचा अर्थ देवाची नसून देहाची. देहधर्म पाळला की आत्मप्रचिती येते. कोणी शिव्या दिल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून त्याचा विचार करणे सोडले की आत्मनिवेदन झाले व त्यानंतर या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष न देता आपले कार्य करणे याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. आरती व्यतिरिक्त मुलाखत म्हणून जी काही साधना आपल्याला करावायची आहे त्याचाही विचार आपण सूज्ञपणाने करावा पाहिजे. मुलाखत ही केवळ वेळ खर्च करण्यासाठी किंवा आपल्यापाशी काही गप्पा गोष्टी करण्यासाठी घेण्यात येत नाही, तर ती पारलौकिक तत्वातून परकाया प्रवेशद्वारा घेण्यात येते. मुलाखत ऐकण्यासाठी आपण जेव्हा उपस्थित असता त्यावेळी मुलाखत घेणाऱ्या विभूतींना पारलौकिक तत्वातून आपल्या मार्गदर्शनाचं शक्ती आणावी लागते. ती शक्ती माध्यमातून मुलाखत स्वरूपात आपल्याला निवेदन करून कायावाच्या मनाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञानाबद्दल मार्गदर्शन करीत असते. हे जगतात किंवा हे जन्मात
निर्माण झालेल्या अडीअडचणी ह्या जन्मजन्मांतरातील ऋणानुबंधामुळे आणि प्रतिकूल अशा कर्मामुळे निर्माण होतात. यासाठी त्याचे ज्ञान जर आपल्याला यथोचितपणे झाले तर त्या कृपाशीर्वादाचा लाभ आपणाला कुटुंब उद्धारार्थ करावयाचा आहे किंवा घ्यायचा आहे. त्यासाठी जी नित्य सेवा साधना आपण कराल त्याचे ज्ञानही आपणास होईल. ज्या मुलाखतींना उपस्थित राहून आपल्या दैनंदिन जीवनातील आचार विचारांशी या मुलाखतीतील विषय आपण जेव्हा बोलून पाहाल तेव्हा प्राप्त जीवनाकडे अज्ञानाने पाहण्याची आपली विचारदृष्टी बदलेल. मुलाखत सुद्धा एक कृपाशीर्वाद आहे. यासाठी तुम्ही मुलाखतीत उपस्थित राहतेवेळी विभूतींच्या मार्गदर्शनाप्रमाणे ती ऐकणे, तिचे मनन करणे व विभूतींनी आपल्या कल्याणार्थ आणलेल्या शक्तीचा अपव्यय न होईल याची जबाबदारी स्वीकारावी. यातेच आपले जास्त हित आहे. त्यासाठी मुलाखतीला वेळेवर उपस्थित राहून आपण उठण्या बसण्याने, हसण्याने, बोलण्याने कोणालाही त्रास होणार नाही. मग मुलाखतीचे वातावरण पवित्र राहील अशी भूमिका आपण सर्वांनी निर्माण करावी. आपल्या कार्यपद्धतीमध्ये मुख्यत्वे करून 3 प्रकारचे मार्गदर्शन असते. म्हणून काय आहे की मुलाखत याच्यामध्ये त्यावेळेला दादांनी सांगितलेलं मुलाखतीचं वर्णन केलं. आता सेवक मुलाखत घेतात म्हणून ह्याचा अभ्यास करून 4 गोष्टी सांगायच्या का मला काहीतरी सांगायला यांनी बोलवलंय म्हणून मी माझं तत्वज्ञान सांगायचं. हा विचार करण्याची आपली आता स्टेज आहे. म्हणून माझं म्हणणं काय की दादांना काय म्हणायचं हे आधी आपण समजून घेतलं. याला मी उदाहरण काय देत होते, दादांनी आम्हाला शिकवलं 2 + 2 = 4. मला सांगितलं होतं ना. हा म्हणतो 2 + 1 + 1 पण 4 होतात. 3 + 1 पण 4 होतात. 1 1 1 1 पण 4 होतात. पण ह्या सगळ्या कसरती आपल्या बुद्धीच्या. पण दादांनी काय शिकवलं, बेसिक काय शिकवलंय, 2 + 2 म्हणजे मुलाखती. मग हे 2 + 2 मुलाखती हे पुढच्या पिढीला जाऊ दे. हे म्हणतात 1 + 3 + हे तुमची कसरतीनंतर त्याला अवकाश आहे पुष्कळ. आणि अवकाश का म्हटलंय त्यांनी, अनेक जन्म घेऊन तेव्हा तुम्ही जेव्हा शाणे व्हाल तेव्हा पण तुम्ही 2 + 2च 4 म्हणाल. म्हणून तुम्हाला थांबा म्हटलं. आज दादांचं तत्वज्ञान दादांनी का बडबड केली नाही, दादा सिद्ध होते. पण दादांचं माध्यम सिद्ध होण्यासाठी 12 वर्ष विभूतीने दादांच्या माध्यमातून मुलाखती घेतल्यात, गुरुवाणीतल्या घेतल्यात. पण दादांना तेव्हा सांगता आलं नसतं का. तर दादा म्हणाले तुमच्या अडीअडचणी 1 मिनिटात मला निवारण करता आल्या असत्या, पण मी का केल्या नाहीत, कारण त्याचा त्रास मला होऊ नये ही काळजी त्यांनी घेतली होती. तू गप्प राहा, मी बघतो काय कर. कारण त्यांना त्रास झाला तर ते समर्थ आहेत तो त्रास केल्यासाठी. पण दादांना त्रास होऊ नये म्हणून दादांचं माध्यम सिद्ध. पण दादांचं माध्यम सिद्ध होण्यासाठी 12 वर्ष मुलाखती घेतल्या. मग आपली माध्यम सिद्ध होण्यासाठी किती वर्ष लागतील. तोपर्यंत आपण गडबड करायची नाही. जेव्हा आज्ञा होईल तेव्हाच आपण कार्य करायचं, तोपर्यंत गप्प बसायचं. हे पाळलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीने. पण विज्ञानाने काय सांगितलं, जे मिळाले ते सगळीकडे पसरवा लगेच. झालं, एक बातमी आली की ती सगळीकडे पसरती. मग हे का पसरत नाही. तर दादा म्हणाले, दादांचं वाक्य काय रे, हो डॉक्टर, दादांचं वाक्य काय, एखादा रोग आला आणि त्याची लागण लागली की तो रोग सगळीकडे पसरतो, तसं हे का पसरत नाही. याची काय ॲलर्जी आहे, बाकीचं सगळं पसरतं ना. एक बातमी आली की ती लगेच सगळीकडे जाते. मग हे का जात नाही, का जात नाही, कारण आपण लक्ष देत नाही त्याच्याकडे. आणि ते जबाबदारीने ते महत्वाचं आहे याची आपल्याला जाणीव होतच नाहीये, म्हणून आपण तिकडे लक्ष देत नाहीये. मग हे लक्ष द्यायला वेळ काढायला पाहिजे का नको. म्हणून बाबा म्हणतात नोकरी करताना तो ऑफिसर तुम्हाला 3 पैशाचं प्रमोशन देतो,
3 पैशाचं म्हणजे ना, त्याच्यासाठी तुम्ही त्याची जी उजूर म्हणून करता. पण मी तुम्हाला इकडे जन्माचं प्रमोशन द्यायला बसलोय, तर तुम्ही लक्ष देत नाही आणि तुम्ही येत नाही. मग वासने परतोय जन्म आणि इच्छा परतोय जन्म, काहीतरी चांगलं करायचंय म्हणून जन्म घ्यायला, त्यातनं सुटलं पाहिजे ना. मग त्यांनी कृपावंत होऊन त्यांना गरज जगाची अपक्रांती होऊ नये म्हणून हे कार्य स्थापन करून हे आम्हाला शाणं करताय. मग ते शाणं व्हायचं का आणखीन अज्ञान धावायचं मागे? अरे सूर्य आगीचा गोळा आहे, करायचं काय आहे आपल्याला घेऊन? सूर्य प्रकाश देतोय आणि त्यांनी आपलं पालन पोषण आपल्याला भाजीपाला मिळतोय ना, बास की करायचं काय तुला घेऊन? तो सूर्य कसला आगीचा गोळा असू दे, नाही तर काही असू दे, देव असू दे, नाही तर काही असू दे, काय जरूर पडली? पृथ्वीवरती चंद्रावरती अमुक नाही तमुक नाही, काय हवंय कशाला आपल्याला? सांगितलंय ना सगळ्यांनी, नमस्कार करा आणि गप्प बसा. म्हणून मी नाशिकला प्रश्न विचारला होता त्यांना की तुम्ही जर विज्ञानावरती तुमचा एवढा विश्वास आहे ना, मग 2000 साली सगळे अगदी लावून बसले होते, शून्य झाल्यानंतर एक येतं की नाही, होय ना? माझं क्षेत्र नव्हे, पण मी ऐकलं नाही सांग. मग तुम्हाला कॉन्फिडन्स का नव्हता की 2000 नंतर 2001 येणार? ते आल्यानंतर सगळे हुश्य म्हणत आहे. मग विज्ञानाने कॉन्फिडन्स का नाही तुम्हाला? पण बाबांना कॉन्फिडन्स होता ना, ते सांभाळणारे आहेत ना. मग तुम्हाला असं वाटायला पाहिजे होतं की बाबा जर सांभाळणारे आहे तर 2000 नंतर 2001 येणार, त्या शून्याच्या ठिकाणी 1 येणार, ही गॅरंटी तुम्हाला का नाही? विज्ञानावरती विश्वास, तो सांगतो ना म्हणजे खरं. दादा सांगतात म्हणजे प्रूफ कुठे असं विचारलंय त्यांनी. तुम्ही सांगता ना, मग प्रूफ कुठे आहे त्याला? पण अमेरिकन लोक सांगतात, फॉरेनचे लोक सांगतात म्हटलं की हा तो साहेब सांगतो ना म्हणून तो त्याच्यावर विश्वास ठेवतो. अरे कसल्या गोष्टी सांगतात? बाबांनी काय सांगितलंय वाक्य माहितीये? दादा को दुनिया का शहनशाह बनाएंगे. म्हणजे भारतामध्ये ज्ञान किती असेल आणि हे बायनॉक्युलरनी बघतात, पण आमचे ऋषीमुनी इथे बसून सांगत होते की अंतराळात काय एवढा भारत पुढे होता, पण आम्हीच मूर्खासारखं मागून खाली आणलं. म्हणून हे परत कार्य स्थापन करून सांगावं लागलं. खरंय का खोटंय? कळतंय पण वळत नाही, आचरणात आणत नाही. पुढे आपल्या कार्यपद्धतीमध्ये मुख्यत्वे करून 3 प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येते: कामकाज, सामुदायिक आरती आणि मुलाखत. मुलाखत ही साधना उपस्थित भक्त भाविकांना प्राप्त जीवनाचे ज्ञान करून देण्यासाठी आहे. आज या मार्गाबद्दल अनेक पुस्तके, लिखाण बाजारामध्ये उपलब्ध आहे. पण हे लिखाण म्हणजे एकाचे अनुकरण दुसऱ्याने केले आहे. या वाचनाने जरी तुमच्या विचारात भर पडत असेल तरी स्वभावतः देवाबद्दल असणाऱ्या श्रद्धेचा लोप होतो. कारण या पुस्तकातून सूचित केलेली कारणमीमांसा आपण आपल्यात शोधू लागतो. जसे एखादे वैद्यकीय शास्त्राचे पुस्तक आपण वाचले की अनेक रोगांची लक्षणे आपल्याला आहेत की आपल्यात आहेत ही भावना निर्माण असते. तसे ही पुस्तके आपल्या विचारात अविचारांचे जाळे विणू लागतात, ज्यामुळे आपण खऱ्या मार्गाला मुक्तो व दांभिक आचरणात परमार्थ बनतो. जगात पाप आहे का पुण्य, जगाचे चांगले का वाईट हे ठरविण्याचा अधिकार देवाचा आहे. तो तुमचा आमचा नाही. आपले कर्तव्य एकच आहे की पूर्ण निष्ठेने मनोभावनेने त्या परमेश्वराची प्रार्थना करणे व त्या शरण जाऊन कृपाशीर्वादाचा लाभ करून घेणे इतका सुलभ मार्ग व त्याबद्दलचा विषयही अगदी सोपा असून संचार, दिव्यदृष्टी, साक्षात्कार, समाधी, स्वप्नात देवाची दर्शने अशा शब्दांची प्रसिद्धी. अनुभव आपण आपल्या साधना मार्गात शोधत असतो, पण या साधकाच्या भिन्न भिन्न अवस्था ठरवणे महत्त्वाचे. कारण प्रत्येक साधकामध्ये ईश्वराबद्दल जी काही श्रद्धा आणि निष्ठा आहे
व त्याने आपण अंगीकारलेल्या साधन मार्गात किती प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पंचतत्वात या देवाबद्दलच्या भावना साकार होणे आवश्यक आहे, स्वाभाविक आहे. त्या भावनांचे पूर्णत्व म्हणजे मनाची आणि विचारांची स्थिरता. त्यापेक्षा वेगळी अवस्था किंवा भास होणे म्हणजे दैवी मार्गातील आपली प्रगती नाही. जसे पौष्टिक अन्न सेवनामुळे शरीर धष्टपुष्ट होते, तसे अंगीकारलेल्या साधनाने मन आणि विचार पुष्ट होऊ लागतात. याचाच अर्थ आपण करीत असलेली सेवा ही योग्यच आहे असा होतो. पण या भावनांना किंवा अनुभवांना विशिष्ट नावाने संबोधता येत नाही. दुसऱ्याची भावस्थिती आपल्यात नाही म्हणजे आपली या मार्गात प्रगती झाली नाही असे अनुमान काढू नये. अशी ही या मार्गातील नाजूक व नकळत उमटणारी भावस्थिती आहे. त्यांचे ज्ञान व्हावे म्हणून मुलाखती साधना श्रवण भक्ती आहे. आपण श्रवण केलेला विषय, त्याची चर्चा किंवा वादविवाद किंवा शंका कुशंका निर्माण करून स्वतःच्या विचारापासून किंवा निष्ठेपासून विचलित होऊ नये. येथील मार्गदर्शनात आपल्या शंकांना जे काही उत्तर दिले असेल त्याची प्रतीती अनुभवावी व आपणच आपले उत्तर शोधावे. भक्तिमार्गात या देहातील वेगवेगळ्या माध्यमांना योग्य कारणार्थ वापरून स्वतःवरची निष्ठा स्थिर केली पाहिजे. दुसऱ्याच्या अनुमानाने किंवा प्रतीतीने आपले साधन योग्य का अयोग्य हे ठरवू नये. जे आपल्याला पोषक असेल तेच आपले साधन समजावे. प्रवचन आदी भक्तिमार्ग ही जरी श्रवण भक्ती असली तरी त्या श्रवणाचा सारांश समजला पाहिजे. नाहीतर स्वाभाविक बुद्धीवर विचार अविचारांचे आवरण तयार होते. मग श्रवणाचा अर्थ किंवा लाभ तरी काय? रामायण महाभारत किंवा हरिविजय ऐकले तर या सर्वांचा सारांश एकच की दुर्लभ अशा मानव जन्माचे सार्थक व्हावे. हे सगळे सांगतात की मानवी जन्माचं सार्थक करावे, पण सार्थक करावं म्हणजे काय करावं हे पर्टिक्युलर कोणी सांगत नाही. कळलं? तर याचाच अर्थ काय की पारमार्थिक जीवनासाठी काय केलं पाहिजे हे कोणी सांगत नाही. मग ते दादांनी सांगितलं ना, त्याच्यासाठी काल सांगितलं तसं काय आहे की पहिलं संकल्प पाहिजे, त्याचं पूर्णत्व झालं की व्हायला पाहिजे. ते धारण होण्यासाठी पूर्णत्व झाल्यानंतर ते जपण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, 50% कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी काय करायला पाहिजे. मग उगीच डोळे मिटून अज्ञानाने काहीतरी करत राहायचं याला काही अर्थ नाही. म्हणून त्यांनी बरोबर आपल्याला सगळं समजावून सांगून काय करायला पाहिजे हे सांगितलं. आता कसं झालं, तुमचे दोष निवारण झाले, विश्वशांतीसाठी ओंकार साधना करायची आणि मानवी जीवन ईश्वरमय व्हावे हा संकल्प त्यांचा आहे. आता आपण 8व्या संमेलनापर्यंत पोहोचत नाहीये म्हणून तुम्ही जेव्हा पोचाल तेव्हा 8व्या संमेलनात ते काय म्हणतात की हा संकल्प जो आहे त्यांचा तो संकल्प सिद्ध करून तेच दीक्षा म्हणून त्यांनी आपल्याला दिलंय. म्हणून आता आपण त्यांचा आणि आपला विषय एक होतो. नाहीतर आम्ही तो विचार केला नसता. हे 8व्या सेमिनारचा विषय त्याचं जेव्हा तुम्ही म्हणून मी काय म्हटलं, एकावर एक अवलंबून आहे. सगळं व्यवस्थित एका पाठोपाठ एक केल्याशिवाय आपल्याला हे समजणार नाही. आता सगळ्यांना काय वाटतं, मुलाखत म्हटलं की दादानी काय केलं आमच्यासाठी, पण हे मुलाखत म्हणजे काय हे बाबांनी सांगितलं. आता मुलाखती घेऊन दादानी काय केलं ते संमेलन किंवा आत्मनिवेदन किंवा गुरुप्रसाद हे वाचल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. मग विमोचन केल्यानंतर एवढे जन्म घेतलेल्यापासून पहिल्या जन्मापासून जर तुमची स्वच्छता आणि दुरुस्ती केली तेव्हा तुम्हाला कार्यार्थ उभं केलं, तोपर्यंत नाही उभं केलं. कळलं? म्हणून मुलाखत ही साधना जी आहे ती
आता मी काल कोणाला म्हटलं की पाळण्यात ह्यांचा मुलगा आणि माझी मुलगी आहे, त्यांचं लग्न नाही लावत. ते सज्ञान झाल्याशिवाय लग्न म्हणजे काय तर कळलं पाहिजे ना. तसं तुमचे दोष घालवल्याशिवाय, तुमची कमतरता घालवल्याशिवाय किंवा तुमचा संकल्प तुम्हाला दानांचा काय येतो समजल्याशिवाय तुम्हाला कार्यार्थ उभं केलं नाही. म्हणून मुलाखत म्हणजे काय ती स्टेज यायला पाहिजे, म्हणून हे बाबांनी तेव्हा सांगितलेलं. आणि दादानी मुलाखती घेऊन शिरोड्याच्या संमेलनामध्ये मुलाखतीमध्ये काय केलं आपल्यासाठी ते सगळं सांगितलं. म्हणून या सर्वाचा अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि कार्यासाठी माणसांची गरज आहे, म्हणजे कुणीतरी सवड काढली पाहिजे, ती आठ लागली पाहिजे. आणि ती आठ 50पर्यंत दादा काय म्हणतात, 50पर्यंत आठ लागली त्याच्याशिवाय मॅच्युरिटी येत नाही. हां, लहानपणी तरुणपणीचं रक्त वेगळं असतं, मधल्या वयाचं रक्त वेगळं असतं, उर्मी जोश. तरुणपणी सांगितलं तर त्या सेमिनारला यायच्या त्या म्हणायच्या तरुणपणी दादानी चेष्टा केली. तरुणपणी जर तुम्हाला मुलाखती घेतो या म्हटलं असतं, आता नाटकाची तिकीट काढली आहेत, आम्ही नाही येणार. म्हणून जे देवानी निर्माण केलंय त्याचा आस्वाद घ्या, पण त्याच्यात गुंतू नका. आणि एका ठराविक एज नंतर तुम्ही जे मिळवलं ते लोकांना देण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष तरी तुम्हाला कार्य करता आलं पाहिजे. आज सकाळी मी त्याला तेच म्हटलं, दादानी 62व्या वर्षी संमेलनं घ्यायला सुरुवात केली. दादांची 61 झाली 64व्या संमेलनात. आणि आज त्यांच्याहीपेक्षा वयस्कर होऊन आम्ही मुलाखती घेतो, म्हणजे ही त्यांची कृपा म्हणून घेतो ना, किंवा त्यांची इच्छा म्हणून घेतो ना, नाहीतर आमची पात्रता आहे का इथे बसून बोलायची. आता हे दुखतं, आता ते दुखतं. तर दादा म्हणाले त्या बोवारणीशी भांडी घेताना घासाघीस करता आणि 2 तास घालवता, पण साधना करा म्हटलं तर कंबर दुखती, पाठ दुखती, बसायला होत नाही म्हणून रिझन सांगता. तसं दादानी 60 नंतर संमेलनं घेतली. मग आम्ही त्यांच्याही पुढे म्हणजे 10 वर्ष तरी कमीत कमी आपण ह्या कार्यासाठी काम करायला पाहिजे ना. मग ह्या तरुण पिढीचं आम्हाला कौतुक काय आहे की आमच्यापेक्षा त्यांना कार्य करायला अधिक सवड मिळते, अधिक वेळ मिळतोय. पण याचा अर्थ म्हणून ते काय म्हणतात आम्हाला, तुम्ही दादाला बघितलं कोण भाग्यवान. दादा म्हणाले सगळेच भाग्यवान असं म्हणा. यांना तयार मिळालं, त्यांचा वेळ वाचवला, कार्यार्थ त्यांचा उपयोग व्हावा. आम्ही पण मरून ते एक राव म्हणून यायचे आपले गुरुबंधू, ते शशीला म्हणायचे की तुम्हाला दादा बोलवतात, तुम्ही किती भाग्यवान, तुमची वय लहान आहे. दादानी त्यांना काय सांगितलं रावांना माहिती आहे का, पुढच्या कार्यासाठी तुम्ही मरून परत जन्माला येणार, तेव्हा जन्मापासून कार्य करणार. मग आता कशाला त्यांच्यावरती तुम्ही हे करता की त्यांना कार्य करायला मिळतं म्हणून. इतका विचार कोण करेल. म्हणजे आपण आता जे जमलोय, जे सापडलोय, जे भेटलोय, ते काहीतरी ऋणानुबंध असल्याशिवाय किंवा काहीतरी त्यांचं काम असल्याशिवाय आपण जमलेलो नाहीये. त्यांच्या कामाला आपण रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि सवड काढली पाहिजे. हे आता ह्या सगळ्या संमेलनांचा सारांश तो आहे, बाकी काही नाहीये. तत्वज्ञान सगळं सांगितलंय त्यांनी, ते प्रत्येकाने वाचायचं आणि ती कृती आचरणात आणायची. कळलं? वाचा. हे सार्थक अनेक विषय ऐकण्याने होणार नाही. जो बोध श्रवण केला आहे त्या देहाला इष्ट कार्यार्थ लावणे यातच खरी सार्थकता आहे. बाल्यावस्थेत गुरुजनांकडून आपण बरोबर आहे मुलाखत कीर्तन झालं वाटलं. मुलाखत कीर्तन प्रवचन आदी भक्ती मार्ग ही जरी श्रवण भक्ती असली तरी त्या श्रवणाचा सारांश समजला पाहिजे. नाहीतर स्वाभाविक बुद्धीवर विचार अविचारांचे आवरण तयार होते. मग श्रवणाचा अर्थ किंवा लाभ तरी काय. रामायण महाभारत किंवा हरिभजन ऐकले तर या सर्वांचा सारांश एकच की दुर्लभ अशा मानवी जन्माचे सार्थक व्हावे. हे सार्थक अनेक विषय ऐकण्याने होणार नाही. जो बोध श्रवण केला आहे त्या देहाला
इष्ट कार्यार्थ लावणे यातच खरी सार्थकता आहे. बाल्यावस्थेत गुरुजनांकडून आपण श्री शिकलो. श्री म्हणजे सरस्वती किंवा विद्या, एवढीच ओळख आपल्याला विद्यार्थी नसे होती. पण विद्याजनानंतर स्त्रीचा अर्थ आपण संपत्ती किंवा लक्ष्मी असा विचारात घेतला. जीवनातील 2 प्रश्न सहज सुटले. पहिल्या स्त्रीने आपण ज्ञानी झालो व दुसऱ्या स्त्रीने आपण आपल्या जीवनातील इष्ट कर्तव्ये पूर्णत्वाला नेऊ शकलो. तद्वत भक्ती कोणत्याही मार्गाने केली तरी तिचे पूर्णत्व म्हणजे मुक्ती. या मुक्तीसाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. अशा या श्रवण भक्तीचा म्हणजे मुलाखतीचा लाभ मनन केल्याशिवाय होत होणार नाही. आजवर सर्व मुलाखतींबद्दल जे काही सांगितले ते सर्व आत्मनिवेदन गुरुवांनी यातूनही ते तुमच्या समोर मांडले. कार्यारंभीच्या सर्व मुलाखती वंदनीय दादांच्या माध्यमातून विभूतीने सुमारे 12 वर्षे घेतल्या. नंतर पुढे महारुद्र स्वाहाकार झाल्यावर परमपूज्य बाबांनी संमेलन घेण्याची आज्ञा दिली. त्यानुसार पहिले संमेलन 1979 साली शिरोडा गोवा येथे घेण्यात आले. पुढे 8 संमेलनं तेथे घेतली गेली. त्या सर्व संमेलनात वंदनीय दादांनी मुलाखती घेतल्या. काही प्रसंग परत्वे विभूतींचे संमेलनात आगमन झाले तेव्हा त्यांनीही संमेलनात मुलाखती घेतल्या. त्या संमेलनात वंदनीय दादांनी मुलाखत साधनेबद्दल काय सांगितले हे आपण आता पाहणार आहोत. एका संमेलनात वंदनीय दादा म्हणतात, जे संबंध या विश्वात नाही, विश्वाच्या पलीकडेही काही आहे, जेथे आपले अज्ञान, विचार, दृष्टी आकलन करण्याची बुद्धी जात नाही, तेथे वेदांनी शेवटी काय म्हटलंय? वेदांना शेवटी काय म्हणावे लागले? नेती नेती. पण आपण त्याच्याही पलीकडे जात आहोत. आता असे पहा, आज 2 वर्ष झाली आपण ही संमेलनं आयोजित केली. हे सगळे विषय जे संमेलनात मांडतो किंवा बोलतो, जसे जीवन उत्पत्तीबद्दल किंवा इतर विषय, त्यापैकी कुठलाही विषय हा तुमच्या आजपर्यंतच्या वाचनात आला का? तर नाही. का नाही आला? त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो. मी चौर्यकर्म किंवा कुस्ते खाल्लेले नाही आणि मी खाऊ नये अशी वर्षे 8 पासून माझ्या गुरूंची इच्छा होती. म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवून मला एवढाच आशीर्वाद दिला. त्यांनी आज दिला की शिकून जगाला आग न लावता लागलेली आग विझव. म्हणून इंग्रजी 4थीमध्ये माझ्या शिक्षणाला पूर्ण विराम झाला आणि तो यथार्थच होता. मी आज हे विषय तुमच्याशी बोलतो. इलेक्ट्रॉनिक शास्त्रावर, डॉक्टरी शास्त्रावर बोलतो. त्या बोलण्यात किंवा त्या विषयात कधी विसंगती झाली नाही, पण मी ते बोलतो. कुठून बोलतो? या विश्वात हे जे सर्व विषय आहेत त्या विषयांच्या हितसंबंधात हे अणुरेणू आहेत. मग कोणताही विषय घ्या, त्या विषयात अभ्यास केलेल्या कोणत्याही व्यक्तीशी मी बोलू शकतो, कारण त्याने केलेला अभ्यास विश्वातील विषयाच्या पलीकडे नाही. त्यामुळे त्या विषयाचा अणुरेणू हा आपल्या देहात हार्मोन्स म्हणून आहे. आपल्या सर्वांच्या मध्ये तो आहे. तुमच्यात आहे तसाच माझ्यातही आहे. तर आता मी गुरुभक्ती केली म्हणजे काय केले? बुवाबाजी नाही केली, तर त्या गुरुभक्ती शक्तीचे स्वतःच्या ठिकाणी एकरूपत्व केले. त्या विषय परत्वे असलेले विषयांचे हार्मोन्स जे संबंध शरीरात आहेत त्या सर्वांना गुरुशक्तीशी कनेक्ट केले, म्हणजे ईश्वरी शक्तीशी कनेक्ट केलं. तसं आपल्याला 8व्या संमेलनामध्ये सगळं करून झाल्यानंतर त्या गुरुशक्तीशी कनेक्ट करून आपण बाजूला झाले. तो विषय वेळ मिळाला तर सांगेन, नाहीतर आपण नंतर बोलू, असं काही नाही. म्हणजे तिथेच प्रश्न आहे. नाहीतर हे मी तुम्हाला एवढं करून दिलं म्हणून मी कशी बाजूला हो, मी मोठेपणा घेता, असं दादानी केलं नाही. तिची जाणीव होती आणि या माध्यम तयार करून त्यांच्यात करवी काम करायचं होतं. त्यांची शक्ती वाया घालवायची नव्हती.
म्हणून आपली माध्यमं तयार करून त्यांनी गुरु त्या शक्तीशी एक कनेक्ट करून दिला आपल्याला आणि आपण व्यक्ती म्हणून बाजूला झाले. गुरुशक्तीशी कनेक्ट केले. त्या गुरुशक्तीशी ते सर्व हार्मोन्स एकजीव झाल्यामुळे गुरुशक्तीतून ते विषय अव्याहतपणे बोलता येतात. पण इतरत्र त्याला म्हणतात की दिव्य ज्ञान, अंतर्ज्ञान प्राप्त झाले. माझे म्हणणे असे आहे की मी जे चार्ट्स किंवा आकृत्या काढल्या आहेत त्यापैकी एक तरी चार्ट किंवा आकृती काढून दाखवावी ह्या विज्ञानी लोकांनी. त्याबद्दल माहिती द्यावी. ते त्यांना काढताच येणार नाही. याचे कारण काय? म्हणजे तेली बाबांनी त्यांचं शिक्षण बंद करून, व्यावहारिक शिक्षण बंद करून ईश्वरी शक्तीशी जोडून दिलं. म्हणून दादा हे सर्व आपल्याला जीवनाबद्दलचं ज्ञान सांगू शकले की कर्म तुम्ही चांगली केली, वाईट केली तर काय होतं, किंवा जीवन व्यतीत करताना तुम्ही काय केलं पाहिजे, हे सगळं जे सांगितलं हे जीवनाबद्दलचं पारमार्थिक अवस्थेतलं ज्ञान हे व्यावहारिक शिक्षण थांबवल्यानंतर दादांनी सांगितलं. म्हणून तसंच तुम्हालाही बोलता यावं, तुम्हालाही करता यावं म्हणून दादांनी तुम्हाला शक्तीशी तुमचे सगळे दोष वगैरे निवारण करून, विमोचन करून, दीक्षा म्हणजे गुरुशक्ती प्रवाहित करून, तुमची आपली माध्यमं तयार केली. आणि आता जगाची लोकसंख्या एवढी वाढल्यामुळे ईश्वर जन्माला येऊन एक ईश्वर मानवी रूपात जन्माला येऊन जे कार्य करून त्याला कष्ट करावे लागतील त्याच्यापेक्षा जर गुरुकृपेने अशी 100 माध्यमं तयार केली तर तेच कार्य 100 पटीने होईल की नाही. म्हणून आपली माध्यमं तयार केली आणि त्याच्यासाठी एवढे त्यांनी कष्ट घेतले. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आता याचे कारण काय, मी का बोलू शकतो, तर याचे कारण असे आहे की शरीरात जे विज्ञान आहे ते सुप्त अवस्थेमध्ये आहे. म्हणून दादा म्हणतात शोध लावले म्हणून म्हणतात, पण हा नवीन शोध लावलेला नाही, तो निसर्गात आहे. ते तत्व त्यांनी शोधून काढलं. डार्विननी मनुष्य जीवनाचा शोध लावला म्हणून अख्ख्या जगाने त्याला डोक्यावर घेतलं, पण तो हार्मोन्स त्याच्या शरीरात आहे, तो जास्त प्रमाणात आहे. म्हणून त्याला इंटरेस्ट आहे म्हणून त्यांनी त्याच्या मागे लागून निसर्गातलं ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलं आणि मनुष्य जन्माची उत्क्रांती अवस्था आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. कळलं? म्हणजे नवीन शोध लागतात ते नाही, ते कुठेतरी अस्तित्वात आहे ते शोधून काढलं. त्याला वेळ आहे, त्याला इंटरेस्ट आहे म्हणून त्यांनी शोधून काढलं, बाकीचं काही नाही. याचे कारण असे आहे की शरीरात जे विज्ञान सुप्त अवस्थेत आहेत, म्हणजे जगातलं जे ज्ञान आहे, सृष्टीतलं जे ज्ञान आहे ते मनुष्याच्या शरीरामध्ये हार्मोन्स म्हणून आहे. मग कुठला हार्मोन्स पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट घेतो. कोण डॉक्टरी शास्त्रात घेतो, कोण प्रोफेशनमध्ये घेतो, कोण कलेमध्ये घेतो, कोण कशात घेतो, कोण कशात घेतो. त्याचं ते मेन ते असतं. काय मिळालं नाही मला मिळालं विज्ञान सुप्त अवस्थेत आहे ते आपण अज्ञानी असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. तुम्ही डॉक्टर लोक मेलेल्या बॉडीचा अभ्यास करता, ते ती बॉडी फाडून, पण मी जिवंत बॉडीमध्ये म्हणजे जीव किंवा चैतन्य असताना काय प्रकारचे फंक्शन सुरू आहे हे डोळ्यांनी पाहतो. हे मी कसे पाहतो किंवा मला हे का पाहता येते आणि अमुक ठिकाणीच अमुक का असा तुम्हाला प्रश्न विचारतो. म्हणजे मी तुमच्याबरोबर बोलून, चर्चा करून, पुस्तके उघडून, संध्याकाळी मुलाखतीत काय बोलायचे असे ठरवत नाही ना. मी हे का सांगतो तर मुलाखत ही एक अतिदिव्य साधना आहे. देहातील सूक्ष्म स्थितीची अंतर्गत रचना कशी आहे याची जाणीव व ज्ञान झाले तरच विश्वातले जे विषय आहेत आणि त्याचे अणुरेणू जे आपल्या देहामध्ये हार्मोन्स म्हणून आहेत ते हार्मोन्स जेव्हा गुरुशक्तीशी एकरूप होतील तेव्हा हे ब्रह्मांड तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. समजले? मग देवालाच विचारायचे की काया वाचा मनाची शरीर धारणा
ही मला मातीत टाकून द्यायची आहे, ती माती जगाच्या उपयोगाला कशी जगाच्या उपयोगाला किंवा कल्याणाला कशी येईल का नाही. मुक्ती मागायचीच नाही, मुक्ती मागून कुठे जायचं नाहीये. बंद करा ना. आनंदी आनंद आजपर्यंत गुरुमार्गात आहोत. आपल्या एका ख्रिश्चन गुरुबंधूंनी आपल्या एका ख्रिश्चन गुरुबंधूंनी सप्तलोकाबद्दलचा विषय इतका मुद्देसूद आणि विस्तृतपणे सांगितला की त्या विषयाबद्दल मी त्यांच्याशी अगदी तोडक 4 शब्दात बोलत होतो. त्यांनी या विषयाबद्दलची जी माहिती दिली त्याबद्दल माझे मनात आश्चर्य वाटतं की हे कसं काय होतं, हे मी का सांगतोय. त्याचे कारण म्हणजे त्या गुरुबंधूंना फक्त 2च भाषा येतात, इंग्रजी आणि पोर्तुगीज. परंतु जो विषय मी 5 दिवस या संमेलनात मराठी भाषेतून मांडत असून देखील त्याचे आकलन तुम्हाला न व्हावे, त्यातून 2 गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत की
दादांच्याबद्दल त्यांची असलेली श्रद्धा ही जेव्हा प्रवाहित होते तेव्हा दादांचा जो विषय आहे तो त्या माध्यमातून बोलला जातो. मग तुमच्या माध्यमातून तो का बोलला जाऊ नये? तुम्हालाही नक्की बोलता येईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे असे मी का म्हणतो? याचं कारण म्हणजे पूर्वीपासून आपल्याकडे काही शुभाशुभे वचने आहेत, पण आपण त्याचा बोध करून घेण्याची माध्यमे आपल्याकडे असताना आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. अनेक वर्षापासून तुम्ही म्हणत आलात, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयति गिरीम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. हे त्याचे उत्तर आहे. समजलं? या समितीच्या कार्यपद्धतीत 3 साधने मी तुम्हाला सूचित केली आहेत. आरती साधना, ओंकार साधना आणि मुलाखत साधना. त्या ज्या या साधनांपरत्वे आज तुमचा जो इष्टविकास झाला आहे, तुम्हाला जो अनुभव आला, तुम्ही शब्दाने सांगणे आणि प्रत्यक्ष तुम्ही देह माध्यमाने तो अनुभवणे यामध्ये फार मोठे अंतर आहे. शब्द आहेत म्हणून प्रत्येक अवस्थेचे वर्णन आपल्याला अधिक काळपर्यंत करता येते, पण त्या अवस्थेची अनुभूती किंवा अनुभव हा क्षणात येणार नाही. गुरुमार्गातले ते एक दिव्य साधन आहे. आता या 3 महत्त्वाच्या साधना, आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना, ही साधने आता सिद्ध झाली का? पासूनच ती सिद्ध होती, तर ती सिद्धच होती, पण आजपर्यंत ती फक्त माझ्याजवळच होती. मग आता तुम्हाला त्याची जाणीव किंवा सिद्धता का वाटली? यापूर्वी तुमचे काया वाचा मन हे साधनेमध्ये एकरूप झालेले नव्हते. ते एकरूप झाल्यावर त्या साधनांचा अनुभव तुम्ही घेते झालात. त्यामुळे जी साधने आजपर्यंत माझ्याजवळ सिद्ध स्वरूपात होती ती आता येथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्या ठिकाणी सिद्ध आहेत. आतापर्यंत संमेलनात 2 साधने सांगितली, आरती साधना आणि ओंकार साधना. आता 3री साधना म्हणजे मुलाखत साधना. तर आता मुलाखत ही साधना काय आहे? गेले काही दिवस ज्या मुलाखतीचा लाभ तुम्ही घेत आहात त्या 3ऱ्या साधनेद्वारा तुम्हा भक्तांना काय साध्य करायचे आहे? तर शब्द ब्रह्म साध्य करायचे. आरती आणि ओंकार साधना या 2 साधना तुम्ही नित्याने तुमच्या जीवनामध्ये करत असताना जरी परिपूर्णत्व तुमच्या ठिकाणी आले असले तरी त्या परिपूर्णत्वाला जोपर्यंत आकार प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या परिपूर्णत्वाला पूर्णत्व नाही, म्हणजे ते अपूर्णच आहे. त्याला मी दाखला काय दिला? तुमच्याकडे 5 तोळ्याचा सोन्याचा गोळा आहे. तुम्ही फक्त त्याची किंमत सांगा, पण त्या सोन्याच्या गोळ्याचे अलंकार केल्यावर त्याला एक वेगळी शोभा, सौंदर्य प्राप्त होते. तद्वत या 2 साधनांनी तुम्हाला परिपूर्णत्व आले तरी त्याचे पूर्णत्व हे शब्द ब्रह्मानेच येणार. हे शब्द ब्रह्म गुरुमुखातूनच प्राप्त करायला हवे. आता ह्या 3 साधना, आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना, ह्या 3 अवस्था आहेत. या 3 अवस्थांमध्ये आनंद आहे. प्रत्येक साधनेमधील प्रत्येक अवस्थेमधील आनंद हा वेगळा आहे. आपण या 3ही साधन आनंदाला गुरु कृपाशीर्वादाने एकत्र करते झालो तर आपल्याला कोणत्या आनंदाचा अनुभव येईल? तुम्ही म्हणता मुक्तानंदाचा लाभ होईल, पण मुक्तानंद म्हणजे तरी काय? समजा आपल्या डोक्यावर काही कर्ज आहे, त्याची परतफेड झाल्यानंतर आपण समाधानी होतो. देहाला झालेला अनुभव
आनंद हा प्रत्येकाने अनुभवलेला आहे, पण आत्म्याला झालेला आनंद तो मुक्त आनंद आहे. कारण वरील तिन्ही अवस्थेमधून आनंद अनुभवल्यानंतर तो आत्मा सांगतो की मी जो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेलो होतो, तू मला आज त्या तिन्ही आनंदाने मुक्त केले. त्या तिन्ही आनंदाची प्राप्ती झाल्यामुळे मुक्तानंद अवस्थेचा अमृतानुभव मी गुरुकृपेने अनुभवला. चारही वेद मुक्ती मुक्ती म्हणून बोंबलत आहेत. मुक्तावस्था म्हणजे काय हे कळलंच नाही. तीन आनंद म्हणजे तीन अवस्थांचे परिपूर्णत्व. काया वाचा मन, त्यामध्ये जो जीव म्हणजे आत्मा गुंतलेला असतो, ते परिपूर्णत्व झाले की आत्मा म्हणतो मी कृतार्थ झालो, आज तू मला मुक्त केलेस. अशी ही मुक्तानंद अवस्था तुम्ही तुमच्या नकळत सहजपणे अनुभवली आणि गुरुकृपेला प्राप्त करते झालात. जेव्हा प्रथमतः अडचणी परस्वे तुम्ही कार्य केंद्रावर आलात, तेव्हा तुमच्या नकळत नामी तत्व तुमच्यात टाकले. ते नामी तत्व तुमच्या जीवनात साकार झाले. त्या साकार झालेल्या नामी तत्वाने तुमच्या ठिकाणी भाव अवस्था निर्माण केली. त्या अवस्थेचे पूर्णत्व भावातीत अवस्थेत झाले. या भावातीत अवस्थेत शब्दांचा जो ब्रह्मज्ञान हा भाव आहे तो तुम्ही अनुभवलात. आज तुम्ही अडचणीत नाही तर भावातीत अवस्थेत आहात. त्या अवस्थेचं शब्द हे ब्रह्मज्ञान म्हणून त्याचे बीज टाकले. आता इथे अनेक जुन्या मंडळींची अगदी सुरुवातीपासूनची उपस्थिती आहे. पहिली साधारण 12 वर्षे तुम्ही विभूतींच्याकडून ज्या मुलाखती ऐकत होतात, त्या विभूती माझ्या देहिक माध्यमातून तुम्हाला हेच तत्वज्ञान सांगत होत्या. त्यावेळेला माझ्या माध्यमातून त्यांनी कार्य करणे आवश्यक होते. आता मी दादा म्हणून हे जे विषय बोलतो आहे तेच विषय मला त्या काळात बोलता आले नसते का? मग मी 12 वर्षे का थांबलो? तर ज्या वेळेला ते जे विभूतींचे आगमन होत होते ते तुमच्यावर दडपण आणण्यासाठी किंवा तुम्हाला या मार्गाबद्दल भीती वाटावी म्हणून होते का? तर नाही. मी स्वतः माझे माध्यम त्यांना कार्यार्थ दिले आहे असं म्हटल्यानंतर मी स्वतः हे विषय न बोलता 12 वर्षे मौन का धरलं? तर मी स्वतः त्यावेळी भावातीत अवस्थेत होतो. त्या भावातीत अवस्थेत माझ्या ठिकाणी ज्या नामी तत्वाचा आविष्कार झाला म्हणजेच पूर्ण ब्रह्म धारण झाले. अशी ती भावातीत अवस्था भावमुखी व्हावी म्हणजे शब्द ब्रह्म. म्हणून 12 वर्षे मी मौन धरले होते. तर हे विषय जे मी आता सांगतो आहे ते मी कुठेही वाचलेले नाही. मग मी हे बोलतो कुठून? आपल्या सर्वांच्या आसमंतात जे ब्रह्म आहे त्यात हे सर्व तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान मूळ अवस्थेत असून ते आपल्यामध्ये धारण करायचे म्हणजे त्या भावातीत करावायचे व शेवटी भावमुखी क्रिया करून शब्द ब्रह्म म्हणून इतरांना ज्ञान व्हावे म्हणून द्यायचे. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्याला सिद्धता येण्यासाठी 12 वर्षे मुलाखती विभूती घेत होत्या. म्हणजे अवस्था प्राप्त होणे ही पहिली पायरी. ती अवस्था जतन करून चालत नाही तर त्याला आकार द्यावा लागतो. तो पहिला आकार म्हणजे शब्द, नंतर पुढे स्पर्श, रस, रूप आणि शेवटी गंध असे आकार दिले. मग त्या आकाराला सिद्धता येणे ही पुढची पायरी. म्हणून ती सिद्धता येण्यासाठी 12 वर्षे मुलाखती
विभूती माझ्या माध्यमातून घेत होत्या. नंतर जेव्हा पूर्णतः त्या अवस्थेची प्राप्ती झाली अशी मला जाणीव झाली, तेव्हा तुम्हाला मार्गदर्शन करण्यास मी सुरुवात केली. समजलं? तेव्हा बाबांनो, तुम्हाला हात जोडून सांगतो की हे विषय एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांसमोर बसून चर्चा करून हे कसे आहे ते कसे आहे याची देवाणघेवाण करू नका. तुमच्या कायावाच्या मनाला पोषक असेल तेवढेच तुम्हाला आठवेल व बाकीच्यांचा विसर पडेल. पण ते केव्हा स्मरणात येईल तर बीज जसे रुजत जाईल तसे. उदाहरणार्थ गेल्या 8 दिवसामध्ये जी मुलाखत झाली ती जशीच्या तशी तुम्ही लिहू शकाल. आता इथे थांबूया आपण, कारण नवीन विषय चालू होतो म्हणून. की तुमची डेव्हलपमेंट झाल्यानंतर ते सोप्यात सोपं लोकांच्या पर्यंत कसं जायला पाहिजे, तर शब्दब्रह्मातून जा म्हणा. तर त्याला दादा काय सांगायचे की मी जन्मतःच स्वयंसिद्ध होतो 100%. मी तुम्हाला सांगितलं असतं दादा तुझं कल्याण होईल, तर तुमचं कल्याण झालं असतं. पण तुमची डेव्हलपमेंट झाली नव्हती किंवा तुमचा आत्मिक किंवा शारीरिक विकास झाला नव्हता. दुसरे काय सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवण्यात. म्हणून तुम्हाला काय वाटत होतं की एक दादानी प्रसाद दिला तर माझं काम होणार, म्हणजे मी तोंडाने तुमचं कल्याण होऊ दे म्हणून तो प्रसाद स्पर्श करून मी तुम्हाला प्रसाद देत होता आणि ते काम तुमचं होत होतं. तर याच्याबद्दल शब्दब्रह्मातनं काम करायचं. तर ती सिद्धता येण्यासाठी 12 वर्ष विभूतीने दादांच्या माध्यमातून मुलाखती घेतल्या. आता याचं प्रचिती यायला कशी वेळ लागली, तर दादा जेव्हा लंडनला जाणार होते तेव्हा बोटीतनं काय नारळ पाठवायचे का दोरे पाठवायचे का उदीच्या पुड्या पाठवायच्या का सुपाऱ्या पाठवायच्या का विड्याची पानं पाठवायची, हे काही शक्य नव्हतं. तर बाबांनी दादांना सांगितलं आपल्याला हे कार्य आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत पोचवायचं आहे आणि लंडनला जाऊन कार्य स्थापन करायचं आहे. तर तेव्हा ही गोष्ट गुरुवाणीत आहे, गुरुवाणीत सांगितली तेव्हा. तर तेव्हा एक बोरी मुसलमान आला दादांच्याकडे कामकाजाला आणि तो काय म्हणाला, त्याचे वडील अचानक वारले आणि त्याला काही करता येत नव्हतं, धंद्यातली काही माहिती नव्हती. मग एकदम तो असा बेचैन झाल्यानंतर आमच्यासारखा शेजारी कोणी होता त्यांनी त्याला सांगितलं दादा आमच्याकडे जा. दादांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्याचा प्रश्न मांडला की असं असं झालंय आणि असं असं झालंय तर मी काय करू. पण तो म्हणाला आमच्याकडे काहीही फोटो ठेवत नाही, पूजनार्थ काही श्रीफळ वगैरे ठेवत नाही, काही ठेवत नाही. मग दादा म्हणाले तुला मी आशीर्वाद कसा देऊ. हे दादानी कामकाजाला बसताना त्यांना विचार. तेव्हा तो काय म्हणाला माहिती आहे, तुम्ही बाबांचे भक्त आहात ना, तर एका कागदावरती लाल शाईने लिहून द्या की तुझं कल्याण होईल, हे लिहून द्या म्हणून सांगितलं आणि तर माझं कल्याण होईल. तर दादा म्हणाले बरं तो मी कागद मी ठेवू शकतो. म्हटल्याबरोबर दादाने एक कागद घेतला, त्याच्यावरती लिहिलं बाबांची प्रार्थना करून आणि तो देवापुढे ठेवला. त्यांनी काय केलं, तो कागद घेतला, त्याची गडी घातली आणि आपल्या गळ्यात हे होतं त्याच्यामध्ये घालून बंद करून टाकलं. 6 महिन्यांनी तो सांगायला आला की म्हणाला माझं काम झालं. तर दादा म्हणाले बाबांना चिंता अशी की फॉरेनला जाताना मी नारळ आणि हे नेणार नाही तर काम कसं करायचं, तर शब्दब्रह्मातून ते काम व्हायला पाहिजे. ते शब्दब्रह्म सिद्ध होऊन पुढे हे कार्य करायचं आहे. म्हणून 12 वर्ष बाबांनी दादांच्या माध्यमातून मुलाखती घेतल्या. एवढी त्याच्या मागे लिंक आहे. आणि मग तेव्हा मग आणखीन परवा मी तुम्हाला सांगितलं वाटतं की त्यांनी सांगितलं की फॉरेनला जाऊन काम करायचं आहे.
आता दादा निर्धास्त की विभूती कार्य करणार नाही, हे दादाने बोलून नाही दाखवलं, पण त्यांची श्रद्धा तशी. तर दादा दिल्लीला गेले पुण्याहून. दिल्लीला गेल्यानंतर कोणी जेवायला बोलवलं होतं आणि त्यांचं प्लेन काय रात्री 1:30-2 वाजता काहीतरी होतं, 2-3 वाजता काहीतरी होतं. तर दादांचे कपडे वगैरे सगळे इस्त्री तयार सगळं. तर दीपक बरोबर गेलेला. तर जेवायला कोणी बोलवलं होतं, तुम्ही काय करू नका म्हणून. तर जेवायला गेल्यावर आजीबाबांनी काय सांगितलं माहिती आहे? आजीबाबांनी सांगितलं, आम्ही काय तुमच्याबरोबर कोणी विभूती येणार नाहीये, तुम्हाला एकट्यानं जाऊन तिथे काम करायचंय, कारण इथलं कार्य कोण सांभाळणार. दादांची परिस्थिती काय झाली असेल. दादा त्यांच्यावर आदन ठेवून बसलेले की हे सगळे कार्य करणार, मी आपलं ते सांगतील तसं मी करणार. पण म्हणून पण त्यांनी त्यांची व्यवस्था काय केली होती, तर त्या बोरी माणसाला पाठवून त्याची शब्दब्रह्म सिद्धता करून आधीच व्यवस्था केली होती. मग दादा गेले, दादा म्हणाले सगळे मी कामं शब्दाने केली, सांगितलं तू प्रार्थना वाच, तू अमुक कर, तू तमुक कर, तू तमुक कर म्हणून सांगितलं. कोणालाही असं नारळ दिला नाही का, हे दिलं नाही का, काही दिलं नाही. म्हणजे किती त्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले. म्हणून ते म्हणतात हे कार्य स्थापन करण्यासाठी आम्ही 350 वर्ष विचार करतो की या पुढच्या पिढीला किती ते सोपं करून देता येईल. तर हे आपण समजून घेतलं तर त्याचं महत्व कळेल. नाहीतर हे दादांचं सह्याद्री समिती तिकडे गेलं की कामकाज केलं की आपले प्रश्न सोडतात, एवढंच आपण बघतो. पण जेव्हा आपण येऊन हे जीवनाबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेऊ तेव्हा आपल्याकडनंही कामं होणार आहेत. एक स्टेज आपली पण येणार आहे की आपली पण येणार आहे, म्हणजे ती आपण प्रयत्न केले तर इंटू ब्रॅकेट आणि आपली इच्छा पाहिजे की दादांच्या कार्याला मदत करायची. नुसतं बसून स्टेज प्राप्त होणार नाही, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्यासाठी आज पाहिजे की दादांच्या कार्याला आपली मदत व्हावी म्हणून. आणि त्या हेतूनच त्यांनी केलंय ना आपल्याला तयार, नाहीतर कोण कशाला तयार करेल. तर म्हणून त्यांनी काय सांगितलं, आरती म्हटली तरी तुम्हाला शब्दब्रह्म म्हणून शक्तिपीठाचं जेव्हा पूजन झालंय तेव्हा जगताचं कार्य व्हायला पाहिजे. हे शक्तिपीठाचं कार्य हे शब्दब्रह्मातून व्हायला पाहिजे. म्हणून सगळं बाकीचं घातलंय त्याच्यामध्ये आणि सर्वात शेवटी पंतांचं वस्त्र आहे की शब्दब्रह्मातनं का ते व्हायला पाहिजे. इतकं सोपं तुम्हाला करून दिलंय की सगळ्याचं तत्व काढून तुम्हाला दिलंय. आता तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाहीये. पण साधना, आरती साधना आणि ओंकार साधना आणि मुलाखत साधना म्हणजे काय, साधना म्हणजे काय हे याच्यात सांगितलं. पण मुलाखती घेऊन काय सांगितलं जीवनाबद्दलचं तत्वज्ञान हे शिरोड्याच्या संमेलनाच्या पुस्तकाचा अभ्यास करूनच तुम्हाला समजून घ्यावं लागणार. गुरुप्रसाद आत्मनिवेदन ते त्यांनी त्यांच्या लेवलनी लिहिलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट काय की म्हणाले, आपण बायका स्वयंपाक करतात तेव्हा यांना ती भाजी आवडती, त्यांना ती भाजी आवडती, त्यांना ती भाजी आवडती, हे डोक्यात ठेवून करतो. म्हणजे आमच्या इच्छा जातात त्याच्यात अशा की यांना हे आवडतं म्हणून हे करायचं. तर एवढ्या सूक्ष्म गोष्टीचा सुद्धा त्रास होतो. म्हणून गुरुप्रसाद हा हॉटेलमध्ये बसून दिलाय. म्हणजे आपल्या विचाराच्या, आपल्या शरीरात जे हॉर्मोन्स आहेत त्याचा जो आपण विचार करतो त्याचा परिणाम किती होतो. 21 दिवसामध्ये हॉटेलमध्ये काय तो आचार्य असतो, बाहेर कोण साधू संत जेवतायत का कोण चोर जेवतोय का कोण जेवतोय माहिती नसतं त्याला. त्याला एवढं स्वयंपाक करायचं एवढं माहीत असतो, तो स्वयंपाक करून आणून ठेवतो. म्हणजे त्याच्या विचाराचा काहीही त्रास होत नाही. म्हणून तो गुरुप्रसाद आहे आणि तो लिहिला आहे आणि त्याचं जतन आपण करायचं आहे हे त्यांनी सांगितलं. आणि त्याचा जेव्हा आपण अभ्यास करू आणि ते आपल्या शरीरातल्या हार्मोन्सला जागं करू, हे सगळे सुप्त अवस्थेमध्ये आहेत, प्रत्येकाकडे आहेत.
पण ते सुप्त अवस्थेमध्ये त्यांना जागृत करण्यासाठी हे सर्व करणं आवश्यक आहे. झालं. सांगा की. मला एक विनंती अशी आहे की तुम्ही ह्या केंद्रावर सेवा या संदर्भामध्ये जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढी तुमची हजेरी लागणं आवश्यक आहे. पण हे कार्य पुढे न्यायचं आहे. तर आता मी सांगतो तुम्हाला, मस्जिद तो बना दी पल भर में, मस्जिद तो बना दी पल भर में खुदा की दुआ से, मस्जिद तो बना दी पल भर में खुदा की दुआ से, पर दिल था पुराना पापी जो बरसों में नमाजी न बन सका. याचा अर्थ दादांनी असा सांगितला, महाकरण दीक्षा जिचा स्वप्नातही विचार नव्हता अशी आम्हाला गुरूंनी सहजगत्या दिली. पण माझं हे मन, प्राप्त जीवनातलं माझं हे जे मन आहे ते गेल्या कित्येक वर्षाच्या पापाने बरवटलेलं असल्यामुळे मी अजूनही गुरुभक्त म्हणून म्हणायला तयार नाही आणि व्हायला तयार नाही. तसं दुसरं एक सांगितलं, मैं आपसे जो बातें कर रहा हूँ, मैं आपसे जो बातें कर रहा हूँ उसकी तारीफ मत करो, तारीफ उस खुदा की करो की जिसने मुझे ये तकदीर दे दी. म्हणजे समाजामध्ये लोककल्याणार्थ ज्या ज्या व्यक्तींनी आपले आयुष्य कर्तव्य किंवा कार्य म्हणून व्यतीत केलं, अशा व्यक्तींच्या व्यक्तिपूजनाचे स्तोम न वाजविता त्यांनी अंगीकारलेल्या कार्यामध्ये काया वाचा मनाने सेवा करण्यासाठी एकनिष्ठ सेवक म्हणून व्हा. धन्यवाद. सच्चिदानंद सद्गुरू. एक मिनिट. सच्चिदानंद नाही, तर ह्याच्यासाठी ते काय म्हणतात, हे सगळं मला माहीत होतं आणि तुमच्याकडनं कार्य करून घ्यायचं होतं. यांनी शेर सांगितले त्याच्या संदर्भामध्ये ते काय म्हणतात, सहजासहजी तुम्हाला सांगितलं ये रे बाबा माझं हे काम करायचं, तर कोणी तयार होणार नाही. म्हणून ते काय म्हणतात, तो शेर काय, तुम्ही इकडे आलात ते हां याचा संबंध पुष्कळ आहे, पुष्कळ मागचा आहे. हां, आप हमारे पास आए, आपका और हमारा संजोग हुआ वो प्रेम से हुआ है, इसके पीछे बहुत हिसाब है. आप हमारे पास तकलीफ की वजह से नहीं आए. हाँ, आप हमें भूल गए इसलिए तकलीफ पैदा हुई. म्हणजे त्यांना कार्य करून घ्यायचं होतं, त्यांना माध्यम पाहिजे होती, ते शब्द ब्रह्मात्म करून घ्यायचं होतं. हे सगळं करायचं होतं जगाची अपक्रांती होऊ नये म्हणून. कारण जग हे निर्माण केलं आहे हा त्याचा विलास आहे. त्यांच्या विलासात आमचे जीव जात आहेत त्याची काय कथा. पण त्यात नाही ते सांभाळत आहेत, तर ते जगाची अपक्रांती होऊ नये ही चिंता त्यांना आहे. मग आता ही लोक शाणी कशी होणार, तर यांचं मानगुट पकडून काहीतरी हे ना केल्याशिवाय हे शाणे होणार नाहीत. म्हणून ते म्हणतात तुमचा आमचा हिशोब आहे पुष्कळ मागचा, पुष्कळ जन्माचा, जेव्हा मनुष्य जन्म पहिला आला तेव्हापासूनचा. पण तुम्ही येत नव्हतात म्हणून आम्ही असं काही एक हे केलं की अडचणी आल्या की गुरुमार्गाकडे गेल्याशिवाय गत्यंतरच नाही म्हटल्यानंतर तुम्ही इकडे आलात. हां, अडचणीमुळे तुम्ही ह्या मार्गामध्ये आलात. आमची आठवण घ्यावी म्हणून अडचण तुमच्यासाठी निर्माण केलेली आहे. आणि त्याच्याही पुढचं सांगितलं, जिंदगी ऐसा न जियो कि लोग फरियाद करें, जिंदगी ऐसा न जियो कि लोग फरियाद करें, बल्कि जिंदगी ऐसे जियो कि लोग फिर याद करें. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.
श्री सद्गुरु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री